खंय जाव का भारत भितरी गुलामीगिरी कसले गेल्ल्याची गिमळरी आमगेले व्हड वैभवशाली भारत केन्ना कुत्सित जाले की म्हणरी आमगेले भितरी ಒಗ್ಗಟ್ಟು संघटने केन्ना दुर्बल जालवे केदना आमगेले यारो आमगेले संसार म्हणून पळोवन घेवन पयस जालवे तेन्ना आमगेले भारत गुलाम सेम अमेरिकेची आमगेले मस्त व्यार उरतले आमगेले टाइम ना फुर्सत ना कसन करूक फुर्सत ना संध्यावंदन फुर्सत ना कसन करूक फुर्सत त्या मट्टा बिझी आमी कसं येतं विश्वास आम्ही कोण तुम्ही कोण म्हणून हुरकीची परिचय करतीच वरकीचे कोण कसा म्हणून आमची गेले म्हणजे अभिमान वरकीचे मग संदर्भ करायचं कशी आज फ्लॅटा भितरी वसती समुच्चय भितर असताना लागी घरचे कोण म्हणून गुर्त ना तसं परिस्थिती आम्ही ऑलरेडी येऊन गेलाय आणि ह्या होड विषयी अनेक खंयची दूर गांव आशिल दैवेज्ञ हांगाशील दैवेज्ञाक कसं तरी दू केलं रे हांगाशी दैवेज्ञ वरकीची लागता कशी घुसव्या आधी पाय कसं तरी एक खंयतरी फात्तर आडवून सनवाची चिंक म्हणून रगत आयला रे दोळ पळयता हात लागी होता कळलं प्रत्येक शरीर अवयव त्याची लागी होता कसं नाही का हे पाय गेला ना आमकां सध्या ना तशी केलं दैवेज्ञ समाज वैरचे साध्य ना केन्ना एक दैवेज्ञ पट्टा बुगीर वचता म्हणसर आमकां दोळ्याक उदयत की दोळ्याक उदय येवची मात्र न्ही तेजी तरी कुशल निर्वहण करीता पण हिंगड तेका पट्टा बुगीर तूं सुंदी रे न्ही आमी कसन करायता म्हणलेले विचार केदार आमगेले येत की तेदर मात्र दैवज्ञ ब्राह्मण समाज दैवदत्थान म्हणलेले एक शब्दाक एक अर्थ येवचेक साध्य तशें हांव सांगलें आमगेले भितर संघटना गट्टी येवपा आमगे भितर संघटन ना एक गांवाक दादा संघटन आसा इडी राज्या भितर एक संघटन आसा जाल्यार तिकीची आमी इतले लोक हांगे मेळटा जाल्यार कसान कारण उरता संघटना आसा पळय केवल नांवां करतली नाल्यार केवल पदां करतली केवल कोणाकी एक अभ्यास करचे करतली ते असल्यार इडी दैवेज्ञ समाज वैरची साध्यता आसा खंडीत ना आमकां राज्या भितरी जिल्ल्या भितरी होबळी तालुका भितर आमकां संघटना आसा बट राज्य संघटने म्हळ्यार एक आवसू नाजाल्यार एक अन्नाले पात्र निर्माण करता एक मलगडेले पात्र निर्माण करता केदना एक घराक मलगडो म्हणलो वीक जातकी संस्कार दिली जातकी तेदना इडी घर संस्कारारी आर्थिकारी पुरा दैवेज्ञ म्हळ्यार एक घर तुमचे मलगड आवसू नाल्या आवशी ना आनु रक्षक म्हळ्यार आमगेले दैवेज्ञाचे राज्य संघ दैवेज्ञ राज्य संघ म्हळ्यार अखिल कर्नाटक दैवेज्ञ ब्राह्मण संघ आसा तितूंत कार्यकारी मंडळ पुरो आसा जाल्यार आमी फर्स्ट ऑफ ऑल आनी बस तुमगेले पुराणाक सांगचे म्हळ्यार एक समाजाक कार्य करता आसतना आज तितले सांगले मग तितले अपवाद साध्यता आसा कसं अपवाद लायक काम केन्ना करूं वतकी तेन्ना तुका अपवाद दूषणे पुरा येता कसले की म्हळ्यार आमी एक चंद गुलाबी फूल काडवत वचूका म्हळ्यार तें गुलाबी कांटो पुरो आसा कांटो पुरो हाता लागता म्हळ्यार गुलाबी फूल तुमकां मेळका म्हणजे जाल्यार तितले कश्ट आसा एक कांटो लागता त्या पुरो अपवाद आमगेले जिवन भितर येता त्या पुरो सैसून घेवन आमी मुखार वचूंक पडटा तशी अखिल कर्नाटक दैवेज्ञ ब्राह्मण संघ फुडले 10 वर्ष तुकून अभिवृद्धी शून्य आमी काम कर न्ही म्हण सांगनी काम केला बट खंयच्या लेवलार काम करता त्या लेवलार काम जायना आनीकय आमकां आमगेले राज्याचे अध्यक्ष कोण 90% दैवेज्ञ लोक काम अध्यक्ष कोण म्हणून गुतना कार्यकारी मंडळ कसं गुतना तिंतुचे कार्य कसं गुतना तिंतु कसं लाभ करीत गुतना कसं आम्ही शक्ती वाढते काय गुतना झिरो आता ते आम्ही संघटने बलयुत जावन इडी राज्य भितरी वाडोवका म्हणून आमी त्या संघटन म्हटल्यार कसं जाता केवल एक एकलो अध्यक्ष व्हड पिठास नाही त्याची करता न्ही दैवज्ञोत्थाना तरी त्या संघ कार्य करचे पडता कसं कार्य कशी वच्चे उदाहरण सांगता आता प्रमाणे 10 वर्ष जाले 10 वर्ष बघून आनी त्या संघ जनरल बॉडी मिटींग जायना
देखलोटपणची अध्यक्ष घेऊन चलन होत असा पयर आमकां व्हड बेजार विशय कसो जालो की म्हळ्यार केपी नंजुंडी म्हणालो एकलो शासक संविधानीक शब्द यूज करता असंविधानीक शब्द यूज करया म्हणून मन येता सर जाल्यार मागीर म्हणपना संविधानीक रुपारी ते गौरव दिना श्री केपी नंजुंडी म्हणाले एकलो ಶಾಸಕ ವಿಧಾನಸೌಧ ಭಿತರ ಬಸ್ಸು ಫೇಸ್ಬುಕ್ ಲೈವ್ ಬಸ್ಸು ಈ ದೈವಜ್ಞರು ಹುದ್ದೆ ಕದ್ದವರು ಈ ದೈವಜ್ಞರು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಪಾಲಿನ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕದ್ದವರು ಇವರನ್ನು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗ 2A ಇಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕಬೇಕು ಇವರು ಭಾರಿ ಶ್ರೀಮಂತರು ರಾಜಕೀಯ ಪಟುಗಳು म्हणून अपादन करून अवमान करताना इडी राज्याचे कोरोनाचे लॉकडाऊनच्या संदर्भ भितर इडी राज्याचे प्रति व्यक्तीक आक्रोश स्फोटायला त्यातून कळले आमगेले दैवज्ञा भितर एक पंत पेट्ट पडत कशी उठून राबता म्हणून इडी राज्याक आमी दाखवून दिला प्रत्येक एक दैवज्ञा भितर आक्रोश पळोवक आशिल्ले अरे आमगेले दैवज्ञ ब्राह्मण समाजाक चवथो असलो बट अखिल कर्नाटक दैवज्ञ ब्राह्मण संघटनेतून आम्ही बोर्ड अपेक्षा केलेल्या हिंदू तक्क खंडनीय झालेले उत्तर हेतून येता कसं उत्तर एक सिंगल पत्रिका गोष्टी करया म्हणून सांगले केवळ पत्रिका गोष्टी करया ह्या सांगली चुकी आम्ही समाज तशी ना आम्ही समाज असल पर काम केलेलं समाज म्हणून एक पत्रिका गोष्टी करया म्हणून दोघरेल्या तिकीची आम्ही एकही पत्रिका गोष्टी करली त्याच्या अर्थ कसं मौनम संमती लक्षण म्हणून लेखाव आहे म्हळ्यार नंजुनी सांगेल सम म्हणून आम्ही लक्ष तशी परिस्थिती असावे आम्ही आम्हीची आत्मविमर्श करता म्हळ्यार उद्देश ते इन्सिडेंट एक आमकां एक रितीनी इडी दैवज्ञ समाजा भितर कसो शक्ती आसा म्हणून दाखवून दिवच्या कितें एक इन्सिडेंट जाल्ले की म्हणून हांव लेखतो आसा आमी इतले दुर्बल जालेले एक राज्य संघ घेवन इडी दैवज्ञ उद्धार करताची इडी दैवज्ञ भितर लक्षांतर लोकांक आमी उद्धार करताची म्हळ्यार ते सफल मात तितून भितर एकल्यान कोण तरी उद्धार जालो तो अध्यक्ष म्हणालो आमी विजिटींग कार्डार हांव अध्यक्ष ते पयलीं कारवाराक प्रत्येक गोष्टी सांगिल्ली आसा हांव 22 लक्षाचे जनसंख्येचे दैवज्ञाचे समाजाचे अध्यक्ष हांव म्हाका MP सीट दिनी MLA सीट दिनी BJPनी इतलो अवमान आमकां अशी करून मागून घेवक MP जावपाक अशी हांव MP MLA MLC जावपाक अशी मागून घेवन हांगीतले हांगा शिरसीचे हांगा कॉर्पोरेटर हांगा बसल्याचे तुमी कोण अशी कोण मागून घेवनीची हांव दैवज्ञ म्हाका सीट दी जातीक आमी न्ही तेजे ह्याची आमगे बलविंगड आसा आमी निमगून घेवन गोगर घेवन पत्रिका गोष्टीक म्हाका मेळ्ळी म्हाका एक पण तूं बेजार कसा आसली म्हळ्यार ओपन जावन सांगता आमी ओपन जावन डिस्कशन केल्यार मात्र आमकां सोल्युशन येवचें काही मुच्चू मरे रे ह्या करून परत रे सोल्युशन केलं जायना कसं आसता म्हळ्यार तेची बिल सांगितले पळय आमगेले समर्थक कार्यकर्ता आशिल्लो तुमगेले पक्षा भितर कार्यकर्ता आशिल्लो ताका कॉर्पोरेटर सीट दिवची आशिल्ले दिनी ताका दिवची आशिल्ली तशी म्हणी म्हाका दिनी ಸ್ವಾರ್ಥ ಕೇವಲ ಸ್ವಾರ್ಥಯುಕ್ತ ಜನರು ದೊಡ್ಡ ಪದಗಳಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡರೆ ಏನಾಗ್ತದೆ ನಮ್ಮ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜವು ಸಾಕ್ಷಿ आमगे दैवज्ञ ब्राह्मणाची समाजाची साक्षी त्याच्या खातीर आमगे रेकॉग्निशन आमगेले दैवज्ञ ब्राह्मण समाजा भितर हांव सांगले आसताची आमगेले नांव सुरेश शेट म्हणून सांगलेली ते बरें तर सुरेश शेट्टी म्हणून सांगताची नाल्यार स्पेलिंग कसले SH कसं नाही ना अनेक जन मना भितर पैसे ना कामत म्हणून सांगया कामत म्हणून बरयतात पै म्हणून सांगे पै म्हणून बरयताचे आमगे मात बरयनाचे इथे की म्हणले आमगेले हे भारी एक कष्टाचे आणि रेकॉग्निशन मेळत तसले एक काम आमी जावका तितले आमी येवन सरल्याची आनी आमी एक पत्र एक रेडी केला आमी कसं कशी कशी मुखार येवी म्हणाले एक पत्र एक रेडी केला तितून ते पत्र आमी आतां स्वामीजीक हस्तांतर करपासाठी त्याची मागीर आमगेले पवन बसनाची आमी व्यक्त करायचं तशीचे आमगेले स्वामीजीले एक आशीर्वचन तेंगेले एक मार्गदर्शन आमी मुखार घेवचे आसात ह्या कार्यक्रमाक आमी लायक केली भागवयसिका म्हणून हांव तुमगेले की मागणी
ಹರಿ ಓಂ. ಇದೀಗ ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಪತ್ರ ಇದೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಇದನ್ನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಇದೀಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಿ ಹಾಕಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಗೆ ಈ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆ ಪತ್ರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಶವನ್ನು ಬಹಳ ಬೇಗನೆ ಚುಟುಕಾಗಿ ಇದನ್ನು ಓದಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಪರಮ ಪೂಜನೀಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಭಾರತಿ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಗೆ ಅವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ. ವಿಷಯ: ನಮ್ಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜದ ಮುಂದಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಕಾರ್ಯ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಿ ಸಮಾಜವನ್ನು ಬಲಿಷ್ಠಗೊಳಿಸುವ ಬಗ್ಗೆ. ಪೂಜನೀಯರೇ, ನಮ್ಮ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಈಗ ಯುಗ ಸಂಧಿ ಕಾಲದಲ್ಲಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಕೊರೋನಾ ಲಾಕ್ಡೌನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀ KP ನಂಜುಂಡಿಯವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಅವಹೇಳನ ಮಾಡಿ ಮಾತನಾಡಿದ ವಿಡಿಯೋ ಪ್ರಸಾರಗೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಸಮಸ್ತ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರಿಂದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಶ್ರೀ KP ನಂಜುಂಡಿ ವಿರುದ್ಧ ಆಕ್ರೋಶವು ಹೊರಹೊಮ್ಮಿತು. ಈ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಅಭೂತಪೂರ್ವವಾದ ಒಗ್ಗಟ್ಟಿನ ಪ್ರದರ್ಶನವೂ ಆಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಿವೇದನೆ ಏನೆಂದರೆ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕಡು ಬಡತನದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿರುವವರಿಗೆ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕಿದೆ. ಚಿನ್ನದ ಕೆಲಸಗಾರರಿಗೆ ಹಲವಾರು ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿ ಅವರ ಆದಾಯವನ್ನು 2 ಪಟ್ಟು 5 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಿಸುವಂತಾಗಲು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಚಿನ್ನ ಬೆಳ್ಳಿ ಕುಶಲಕರ್ಮಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ ಮಂಡಳಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವ ಬಗ್ಗೆ ರೂಪುರೇಷೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಬೇಕಿದೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಶಿಕ್ಷಣ, ಉದ್ಯೋಗ, ಆರೋಗ್ಯ, ವಸತಿ, ಆರ್ಥಿಕ ಸೌಖ್ಯ ಹೀಗೆ ಹಲವಾರು ಸವಾಲುಗಳನ್ನು ಎದುರಿಸಲು ಒಂದು ಗಟ್ಟಿಯಾದ ಯುವಕರ ತಂಡವನ್ನು ಗುರು ಹಿರಿಯರ ಆಶೀರ್ವಾದದೊಂದಿಗೆ ವಿನೂತನವಾಗಿ ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ. ಸುಂದರ ಸಮಾಜವಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮುವಂತಾಗಲು ಕಲೆ, ಸಾಹಿತ್ಯ, ಕ್ರೀಡೆ, ಸರಕಾರಿ ಮೀಡಿಯಾ ಕ್ಷೇತ್ರ ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ದಾಪುಗಾಲು ಇಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಬಲಿಷ್ಠವಾಗುವಂತೆ ಮಾಡಲು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಾಂಘಿಕವಾಗಿ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿಸಲು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆ, ತಾಲೂಕು, ಹೋಬಳಿ, ಗ್ರಾಮ ಮಟ್ಟದಲ್ಲೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾದರಿಯಾಗುವಂತೆ ನಮ್ಮ ಬಲಿಷ್ಠ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ರೂಪಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗಿರುವ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘದಿಂದ ಈ ಕೆಳಗಿನ ಕಾರ್ಯ ಯೋಜನೆಗಳು ತ್ವರಿತ ಗತಿಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಸಂಘ ಬಡವರ, ವಂಚಿತರ, ಶೋಷಿತರ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭಿಸಬೇಕು. ನಮ್ಮ ಕುಲ ಕಸುಬು ಚಿನ್ನದ ಕುಶಲಕರ್ಮಿಗಳ ಹಾಗೂ ದೈವಜ್ಞ ಸಮಾಜದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯತ್ತ ಕೊಂಡೊಯ್ಯುವ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಹಾಗೂ ಸಂಘದಿಂದ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದ ಮುಖೇನ ಸಿಗುವಂತಾಗಬೇಕು. ದೈವಜ್ಞರು ಸ್ವಾವಲಂಬಿಯಾಗಲು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ದೈವಜ್ಞ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಸೇವೆಗೆ ಆದ್ಯತೆ ದೊರೆಯಬೇಕು. ದುಡಿಯುವ ದೈವಜ್ಞರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೈಗಳಿಗೂ ಉದ್ಯೋಗ ಖಾತರಿಯಾಗಿ ವಿಶೇಷ ತಂಡದ ರಚನೆ ಆಗಬೇಕು. ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜದ ಸಾಹಿತಿಗಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸುವ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಕಾಶನಗಳು ಬೇಕು. ದೈವಜ್ಞರ ಗುಂಪಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆ ಸೌಲಭ್ಯ ಆಗಬೇಕು. ಕಲಿಯುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮೆರಿಟ್ ಆಧಾರದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಪೂರ್ಣ ಸಹಯೋಗ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕೂಡಲೇ ತಜ್ಞರ ಸಮಿತಿ ರಚನೆ ಆಗಬೇಕು. ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹೊಸ ಹೊಸ ಉದ್ಯಮಗಳ ಸ್ಥಾಪನೆಯಿಂದ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶ ಹಾಗೂ ಅದರಿಂದ ಬರುವ ಲಾಭವನ್ನು ದೈವಜ್ಞೋತ್ಥಾನಕ್ಕೆ ವಿನಿಯೋಜನೆ ಆಗಲಿ. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ರಾಜಕೀಯ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯಕ್ಕೆ ಏಕತೆಯಿಂದ ರಾಜಕೀಯ ರಣತಂತ್ರವನ್ನು ಹಿಡಿಯುವುದಕ್ಕೆ ಒಂದು ವಾರ್ ರೂಮ್ನ ರಚನೆ ಆಗಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಂದು ದೈವಜ್ಞರಿಗೂ ಸ್ವಾಭಿಮಾನಯುಕ್ತ ಸ್ವಂತ ಮನೆ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಹಣಕಾಸು ಸಂಸ್ಥೆಗಳು ಹಾಗೂ ಸಂಘದಿಂದ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅದಕ್ಕೊಂದು ರೂಪರೇಷೆ ಆಗಬೇಕು. ಪೊಲೀಸ್ ದೌರ್ಜನ್ಯ ತಡೆಯಲು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಬಡವರಿಗೂ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಹಾಯವಾಗಲು ಒಂದು ಹೊಸ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ವಿಂಗ್, ವಕೀಲರ ಒಂದು ವಿಂಗ್ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕು. ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಗೋಸ್ಕರ ಮೆಡಿಕಲ್ ವಿಂಗ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕು. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರುವ ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸುಲಭದಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಾಗಲು ದೈವಜ್ಞ ಕಾಲ್ ಸೆಂಟರ್ ಹಾಗೂ ಏಕಗವಾಕ್ಷಿ ಸೇವೆ
ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಇದು ಸಹಕಾರಿಯಾಗುತ್ತೆ. ಕೌಟುಂಬಿಕ ಹಾಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಬಿಕ್ಕಟ್ಟು ಪರಿಹರಿಸಲು ಉಚಿತ ಹಾಗೂ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಕೌನ್ಸೆಲಿಂಗ್ ಸೇವೆ ಒದಗಿಸಲು ತಜ್ಞರನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತಹ ದೈವಜ್ಞ ನ್ಯಾಯಾಲಯ ಸೇವೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಬೇಕು. ಅತೀವ ಅಶಕ್ತರನ್ನು ಸಂಘದ ಕಡೆಯಿಂದ ದತ್ತು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಪೋಷಣೆ ಹಾಗೂ ಅವರನ್ನು ಶಕ್ತರನ್ನಾಗಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಆಗಬೇಕು. ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಂಸ್ಥೆ, ಮೆಡಿಕಲ್, ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜು ಸ್ಥಾಪನೆ ಹಾಗೂ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಉದಾರಿಗಳೇ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರದ ಸಹಾಯದಿಂದ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ಒತ್ತಾಸೆ ಹಾಗೂ ದೈವಜ್ಞ ಎಜುಕೇಶನಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಅನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕು. ಮಠ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಶ್ರಮಿಸುವ ಹಾಗೂ ಯಾರೂ ಗಣನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಶ್ರಮಿಕರನ್ನು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಗುರುತಿಸಿ ಅವರಿಗೆ ಗೌರವಿಸುವ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಸ್ಕಾರಯುತ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಉನ್ನತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಬಿರಗಳು ಸಮಾಜದ ಕಟ್ಟ ಕಡೆಯ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಊಟ ಮಾಡುವಂತಾಗಲು ಅವರಿಗೊಂದು ಅಂತ್ಯೋದಯ ಯೋಜನೆ, ದೈವಜ್ಞ ಬ್ರಹ್ಮಣ್ಣ ದೈವಜ್ಞ ಭವನಗಳ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಒಂದು ಕ್ರಿಯಾ ಯೋಜನೆ ಆಗಲಿ, ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ದೈವಜ್ಞ ವಧುವರರ ಅನ್ವೇಷಣೆಗೆ ಸೂಕ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉತ್ತೇಜನ ಕೊಡುವಂತಹ ಒಂದು ಕೇಂದ್ರದ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕು. ಸ್ವ ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ಉತ್ತೇಜನ ಹಾಗೂ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇತ್ಯಾದಿ ಹೀಗೆ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘದ ಮುಖೇನ ನೆರವೇರುವಂತಾಗಲು ಸಮಸ್ತ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜವು ಈಗ ಕಾತರದಿಂದ ಎದುರು ನೋಡ್ತಾ ಇದೆ. ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ವಿಷನ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಸರ್. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಬಲಿಷ್ಠವಾದ ಸಂಘಟನೆ ಆಗಲೇಬೇಕು ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ಆಗಲೇಬೇಕು. ಮುಂದೆ ನೋಡಿ, ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯ ಯೋಜನೆಗಳು ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘದಿಂದ ತ್ವರಿತ ಗತಿಯಲ್ಲಿ ಸಾಗಬೇಕಾದರೆ ಈ ಸಂಘದ ಪುನರುತ್ಥಾನ ಆಗಲೇಬೇಕು. ಯಾಕೆ ಪುನರುತ್ಥಾನ? ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘ ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಕರೆಯಲು ವಿಫಲವಾಗಿದೆ. ಬಯಲಾದ ನಿಯಮವನ್ನು ಗಾಳಿಗೆ ತೂರಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಉನ್ನತ ಪದವಿಯಲ್ಲೇ ಮುಂದುವರೆದಿದ್ದು, ಇದು ಸಾಂವಿಧಾನಿಕವಾಗಿ ಬೈಲಾ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘಗಳ ನೋಂದಣಿ ಅಧಿನಿಯಮದ 1960 ಈ ಆಕ್ಟ್ನ ಸ್ಪಷ್ಟ ಉಲ್ಲಂಘನೆಯಾಗಿರುತ್ತೆ. ಸಮಸ್ತ ದೈವಜ್ಞೋತ್ಥಾನ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಯಾವ ಕಾರ್ಯಯೋಜನೆಗಳು ಇನ್ನೂವರೆಗೂ ಬಂದಿಲ್ಲ. ದೈವಜ್ಞ ಸಮಾಜವನ್ನು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರೊಬ್ಬ ಹೀಯಾಳಿಸಿದಾಗ ಸಂಪೂರ್ಣ ದೈವಜ್ಞ ಸಮಾಜ ಜಾಗೃತಗೊಂಡಿತ್ತು. ಆದರೆ AKDBS ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಮಾತ್ರ ನೀರಸವಾಗಿತ್ತು. ಅದೇ ಶಾಸಕ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಹಕ್ಕನ್ನು ಕಿತ್ತುಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಕರೆಯುವ ಹೋಜಿಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಬಲಿಷ್ಠಗೊಳಿಸಿ ಸಣ್ಣ ಸಂಘಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವ ಯಾವ ಗೋಜಿಗೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಎಚ್ಚೆತ್ತ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಸಹಿ ಮಾಡಿ ಪತ್ರವನ್ನು ಆ ನೋಟಿಸನ್ನು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಕೈಗಿತ್ತು ಬಯಲಾದಂತೆ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ದೈವಜ್ಞೋತ್ಥಾನಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ವಿನಂತಿಸಿದರು. ಸೌಜನ್ಯಕ್ಕಾದರೂ ಸರಿ, ಯಾವುದೇ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಪದೇ ಪದೇ 28 ಲಕ್ಷ ಜನರ ದೈವಜ್ಞರ ಪ್ರತಿನಿಧಿ ನಾನು, ನನಗೆ MLA, MLC, BJP ಪಕ್ಷ ದಯಪಾಲಿ ಸೀಟ್ ದೊರಕಿಸಿಲ್ಲ ಎಂದು ಕೇವಲ ಸ್ವಸ್ವಾರ್ಥ ಪರವಾಗಿ ಗೋಕರೆಯುವ ಮೂಲಕ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಅವಮಾನಕ್ಕೆ ಈಡಾಗುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವರ್ತಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಸಮಸ್ತ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಶ್ರೀ ಗುರುವರಿಯರಲ್ಲಿ ಮಾಡುವ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಏನೆಂದರೆ, ದೈವಜ್ಞೋತ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘವನ್ನು ಸರಿದಾರಿಗೆ ಬರುವಂತಾಗಲು ಬೈಲಾ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘಗಳ ನೋಂದಣಿ ಅಧಿನಿಯಮ 1960 ಪ್ರಕಾರ ಚುನಾವಣೆ ಮುಖೇನ ಹೊಸ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಮಂಡಳಿ ಹಾಗೂ ಹೊಸ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರ ಆಯ್ಕೆಯಾಗುವಂತಾಗಲು ಆಶೀರ್ವದಿಸಬೇಕು ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಕಳಕಳಿಯ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಾದರ ಪ್ರಣಾಮಗಳೊಂದಿಗೆ ಸಮಸ್ತ ದೈವಜ್ಞ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಪರಿಪರಿಯಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಮಾಜ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಸೇರಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋದ್ರೂ ಅಲ್ಲಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ಜಾಬಿ ಆಗಲಿ ಸಿಟಿ ಆಗಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ಒಂದು ಸೇಫ್ಟಿ ಪ್ಲೇಸ್ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಕಟ್ಟಬೇಕಂತ ನಾನು ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ತುಂಬ ದಿನ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಅದು ಆಗಿಲ್ಲ.
ಅದನ್ನೇ ಪಾಲಿಸಬೇಕು. ಅಲ್ಲೊಂದು ಮಸ್ತ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಒಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಆಗಲೇಬೇಕು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಬೇರೆ ಕಡೆಗಿಂತ ಬೆಂಗಳೂರು ನಮ್ಮ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಹೋಗ್ತಾರೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ. ಕೆಲವೊಬ್ಬರು ಸಂಬಂಧಿಕರು ಕೆಲವೊಬ್ಬರು ಏನೂ ಇಲ್ಲ ಹೋದವರಿಗೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಟೆಲ್ ಉಳಿಯೋಕ್ಕೆ ಸೇಫ್ಟಿ ಇಲ್ಲ ಪ್ಲೇಸ್. ಆ ಕಾರಣದಲ್ಲಿ ನೀವು ಒಂದು ಬಯಲು ಸೇರಿಸ್ಬೇಕು ನಮ್ಮದೊಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ. ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಪರವಾಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಮ್ಗೆ ಯಾರಿಗಾದರೂ ಈ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಹೇಳೋದಾದರೆ ದಯವಿಟ್ಟು ತಾವೊಂದು 2 ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ತಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ತಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನಿದೆಯೋ ಅದನ್ನು ಪೂಜ್ಯರ ಸಮಕ್ಷಮದಲ್ಲಿ ಹೇಳೋದು ಒಳ್ಳೇದಂತ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ. ನಿಷ್ಕಂಚವಾಗಿ ಏನು ವಿಷಯ ಇದೆ ಅದನ್ನು ಹೇಳಿ. ವಿಷಯದ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಯಿಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಯಾರು ಮಾತಾಡಿದ್ರೆ 2 ಮಾತನಾಡ್ಬೋದು ಅಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಪಾದ ಇದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ದೇವಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಮತ್ತಿವತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕುಲ ಬಾಂಧವರು ಇವತ್ತು ಒಂದು ಕಡೆ ಇವತ್ತು ಸೇರಿರೋದು ಒಂದು ವಿಶೇಷ ದಿನ. ಆದರೂ ನನಗೆ ಬಂದಷ್ಟು ಒಂದ್ಸಲ ಅನ್ನಿಸ್ತು. ಆದರೂ ನಾನು ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಬರೀ ಬೆಂಗಳೂರು, ಮಂಗಳೂರು, ಸಿರ್ಸಿ, ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಅಂತ ಒಂದು ಅನ್ನಿಸ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮು ನಾವೇನು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಇದು ಮಾಡಿದಾಗ ಸೇಮ್ ಇದೇ ಥರ ಆಗಿತ್ತು. ಅಲ್ಲೂ ಕೆಲವು ನಾನಂತೂ ಬಂದೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿನೆಲ್ಲ ಆಗಲೇ ಇಲ್ಲ. ಅದು ಆ ಥರ ಆಗಬಾರ್ದು. ಇವತ್ತು ನಾವೇನು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಗುರುಗಳು ಇವತ್ತು ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಲ್ಲ, ಅವರ ಆಶೀರ್ವಾದನೂ ನಾವು ಕೋರ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಮನೆ ಒಂದು ಸಂಸಾರ ನಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಯಜಮಾನ ಅವನಿಂದನೇ ಒಂದು ಸಂಸಾರ ನಡೆಯುತ್ತೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಹಿರಿಯರು ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕೇಳಿದೆ ಅವ್ರಿಗೂ ಇವತ್ತು ನಾವೇನು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮತ್ತು ಏನು ವಿಷಯನ ಇವತ್ತು ಮಂಡಿಸಿದ್ದೀವಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಸಹ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ವಿಚಾರ ತಗೊಂಡು ಇದನ್ನು ಒಂದು ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಆದರೆ ಅದು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದಾಗತ್ತೆ ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮಾತಾದರೆ ಯಾರೂ ತೆಗೆದಾಕಲ್ಲ, ಕೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಿದ್ದರಿಂದ ಇದರ ವಿಷಯವಾಗಿ ತಾವು ಸಹ ಒಂದು ಅದನ್ನು ವಿಷಯನ ತುಂಬ ಗಂಭೀರವಾಗಿ ಸಮಸ್ಯೆ ತಗೊಂಡು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಗಾಡ್ ಫಾದರ್ ಇರ್ಬೇಕು ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮ್ಗೆ ಇವಾಗ ಗಾಡೇ ಫಾದರ್ ಇವಾಗ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು 20 ವರ್ಷದಿಂದ ಇವತ್ತು ರಾಜಕೀಯ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಯಾವತ್ತೂ ನಾನು MLA ಮಿನಿಸ್ಟ್ರು ಆ ಥರ ಆಗ್ಬೋದಾಯ್ತು. ಆದರೆ ನಾವು ಕೆಲ ಮಟ್ಟದಿಂದ ಬೂತ್ ಮಟ್ಟದಿಂದ ಮನೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾನು ಇವತ್ತು ಜನಗಳ ಕಷ್ಟನ ಅಲ್ಲಿ ಅರಿತುಕೊಂಡು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನನಗೆ ಒಂದು ಇದು ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಯಿತು. ಇವತ್ತು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂಗೆನೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಮಹೇಶ್ ಮತ್ತು ಶಿವಾಜಿ ಇಮಾಮ್ ಅವರು ಒಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆರ್ಟಿಷನ್ಸ್ ಕಾರ್ಡು ಒಂದು ಮಾಡೋ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಒಂದು 500 ಜನ ನಮ್ಮ ಚಿನ್ನ ಬೆಳ್ಳಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರಿಗೆ ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ಕೊಡೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ರು. ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 10 ನಂದು ನನ್ನ ಚುನಾವಣೆಯ 5 ವರ್ಷದ ನಂದು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ರು ಮುಗಿಯುವಂಥ ದಿನ. ಆದರೂ 9ನೇ ತಾರೀಕು ನಾನು ತುಂಬ ಅವತ್ತು ಬ್ಯುಸಿಯಾಗಿದ್ರು ಸರ್, ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಬಂದು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಅವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಹೋದೆ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದು ನಾನು ಇಟ್ಟಿದ್ದ ಕಾಲಗಳಿಗೆ ಹೇಗಿತ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆ ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅವತ್ತು ಅವ್ರು ಮಾಡಿದ ದಿವಸ ಅವತ್ತು ಒಳ್ಳೆ ದಿನ ಆಗಿತ್ತು. ನಾನು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿಂದ ಬಂದು ಅವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾನು 15 ಜಿಲ್ಲೆ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದ್ದೆ. ನಿನ್ನೆ ಸಹ ಗಂಗಾವತಿ, ಗದಗ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಗದಗಿಂದ ನಾನು ರಾತ್ರಿ 1 ಗಂಟೆ ಬಂದೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ನಾನು ಬೇರೆ ಕಡೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅನ್ನೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನನ್ನ ಉಪಸ್ಥಿತಿನೂ ಇರಬೇಕು. ನನಗೆ ಯಾರು ನಾನೊಂದು ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಂತ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೂ ನಾನು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯಾಗಿ ಇವತ್ತು ನನಗೆ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದಷ್ಟು ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಪದವಿ ಮೇಲೆ ಆಸೆ ಇದ್ದರೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಅದನ್ನೇ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗೋದು ಬೇಡ ಅಂತ ನಾನು ಮುಂಚೆಯಿಂದ ಅದೇ ಇದರಲ್ಲಿ ಬಂದೆ, ಇವಾಗಲೂ ಅದೇ ರೀತಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಅದೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ನಾನು ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಗ ಒಂದು 15 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿನ ಜನಗಳ ಒಂದು ಮುಖ ನೋಡಿದ್ರೆ ಸಾಕು, ಅವರು ನನ್ಗೆ ಹೇಳೋದು ಬೇಡ, ನನಗೆ ಅಡುಗೆ ಬರುತ್ತೆ. ಆ ಜನಗಳು ಇದು ನೋಡಿದ್ರೆ ಅಂದರೆ ನಾವು ಸಣ್ಣ ಮಟ್ಟದವ್ರ ಹತ್ರ ಹೋದಾಗ ಅವ್ರ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳಿಗೆ ಯಾರು ತೆಗಿತಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಒಂದು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಗೆ ಯಾರಾದರೂ ಬಂದು ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರ, ನಮ್ಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರ, ಅವ್ರ ಮುಖಗಳು ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ನಿನ್ನೆನೂ ಸಹ ಗದಗ, ಗಂಗಾವತಿ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿನ ಜನಗಳು ಕಷ್ಟ ಪಾಪ ಹೇಳ್ಕೊಳಲ್ಲ. ಆದರೂ ನಾವೊಂದು ಟೈಮ್ ಹಾಕೊಂಡು ನಾನು ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಿದ್ದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ನಾನು ತುಂಬ ಚರ್ಚೆನೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ತುಂಬ
ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಿಂಗ್ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮನೆ ಮಕ್ಕಳಿಗೆಗೋಸ್ಕರ, ಮನೆ ಸಂಸಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವನು ಹೇಗೆ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಹೇಗೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಅವನು ಮನೆ ನಿಭಾಯಿಸ್ತಾನೋ ಆ ರೀತಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಮಾಜ ನಿಭಾಯಿಸುವಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬರಬೇಕು. ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ದಿನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಹುಡ್ಕೋಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಪದವಿಗೋಸ್ಕರ, ಚೇರ್ಗೋಸ್ಕರ, ಅಧಿಕಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಬರೋದ್ ಬೇಡ. ಒಬ್ಬ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ಯಾವಾಗ್ಲೂ ಸಮಾಜಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವನು ವಿಚಾರ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಿರ್ಬೇಕು, ಅವ್ನ ಮಾತುಕತೆ ನಡೀತಿರ್ಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಬಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ಖಂಡಿತ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಮುಂದೆ ಬರಲು ಸಂಶಯ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ಸ್ ಕಾರ್ಡ್ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ. ನಾನು ಫೋನಲ್ಲೇ ಹೇಳ್ಬೋದಾಯ್ತು ನೀವೆಲ್ಲ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ಸ್ ಯಾಕಲ್ಲಿ ನಾನು ಮುಕ್ತವಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ನಾನು ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ ಅಂತ ಒಂದು ಏನ್ ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ಸಿಟಿ ಅಂತೀರಾ ಅಂತ ಭಾಗದಲ್ಲಿ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ತರ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಮಿಡ್ಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಇಂದ ಲೋವರ್ ಕ್ಲಾಸ್, ಅಪ್ಪರ್ ಕ್ಲಾಸ್ ವರೆಗೂ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಕರೋನಾ ಬಂದ ರೀತಿಯಿಂದ ತುಂಬಾ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೊಳಗಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗ್ಲಿ ಮತ್ತೆ ಒಂದು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ನಮ್ಮವರಿಗೆ ಬರೆಯ ಜೊತೆನೂ ನಮ್ಮ ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಾಡಿದೆ. ನನ್ಗೀಗ ಅನ್ನಿಸ್ತಿತ್ತು, ನಾನು ಕರೋನಾ ಟೈಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಗೆ ನಾನು ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತು ಅಂತ. ಆದ್ರೆ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಇರೋರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮಾಡುವಂತ ಮಾಡಿದಾಗ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇದಾಗುತ್ತೆ. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋಂಗೆ ಮೊನ್ನೆ 3-4 ದಿವಸ ಹಿಂದೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಮೂರ್ತಿ ಅಂತ ಅವರು ನನ್ನ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದವರೇನೆ ಅವ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಇದು ಒಂದೇ ಚರ್ಚೆಗೆ ಆಗಲ್ಲ. ಇದು ಕೂತ್ಕೊಂಡು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ಫಸ್ಟ್ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರ ನೇಮಕ ಆದಾಗ ಆ ರೀತಿನಲ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡೋದ್ರೆ आमगीर समाजात आमगीनेच एक मठ, आमगीने एक गुरु, ಮುಂದೆ ಗುರು, ಮುಂದೆ ಗುರಿ, ಹಿಂದೆ गुरु. आमकां मागशेनी गुरुले आशीर्वाद आसा. आनी आमी कसले करना म्हण कोणे बेजार करचे गतीना. आमगेले अवेकनिंग आतां सुरू जाला. कल्ला आतां हांगा येद्रा कवसाची एज्युकेशन फील्ड सूरज नांव सूर्या मणके आसा. हांगा पुरा आमगेले युवा नायक आसाची. बेंगळुरा भितरी एक सत्यनारायण पूजा जाता. ते दिवसू इडी बेंगळुराचे लोक काम सोडून येताचे गुरुले आशीर्वाद घेवचेक, एक मंत्राक्षर घेवन तेंगेले आशीर्वचन घेवचेक. थंय सत्संगान म्हणून उरता आनी कंप्लीट युवक संघ तेंगेले जोडी, तेंगेले आंगडी पुरा बंद करून काम करताचे. 40-60 दिवस तेणी चातुर्मासा वेळारी कोणाची अंगडी वचून काम ना, ह्याची युनिफॉर्म घालून सकळ सांज काम केला. तितले अवेकनिंग, तितले जागृती जावप जाल्यार आमगेले एक मठ जाला आनी आमकां एक गुरू जाला. आमगेले मठ जावन काही जालना म्हणून बेजार करचे अगत्य ना. आमगेले मठ जावन 100 वर्ष जालें. इतले सांग टायमार आमी कितली हें केला. आज आमगे डीपीचे पदाधिकारी हेनी एडमिन लोकांनी हे एक केल्ले अगदी अत्यंत उत्तम काल हेनी सांगतो कोण आता आमगेले अरुण सरान सांगला ಇದೊಂದು संधी काल म्हणून. संक्रमण संक्रांती नंतर सूर्य कशी चलन करती, दैवज्ञोत्थान जातोसा. सगळे लोक बायला वय जाल्ले यंग सगळे लोक आसात. तशें म्हण इतले लोक खंडिताना मस्त लोक आसात. टोटल करचे टायम जालना. कितले लोक फ्लायट हे जाला पुरा लोकांक मन आशिल्ले आशेकूची दैवज्ञोत्थान. मॅडमान सांगलाता तेणी तेंगेले प्रति दिवस हांव पळयता खंयी पळयता तेणी पथचलन करता तेणी. आज हे गांवां त्या गांवां एकची अभिवृद्धी आनी दुसरें आज आमगे प्रत्येक मनाक एक उरता. आमी संचलना कशी उरची म्हण सांगल्यार एज्युकेशन फस्ट जनगणती आमगे लोक इतलास म्हणून एक्झॅक्ट सांगल्यार कोणाक वगतना 5 लक्ष 5.5 लक्ष 6 लक्ष 7 इरಬಹುದು. आमकां वगतना ते तशें न्हू. आमगेले आयचे फस्ट अँड फॉरमोस्ट पॉयंट जनगणती उरता. ते जनगणती कशी करता म्हणजे आमगे पुरा युवक मंडळी करता, आमगे युवा पडे करता. हे युवा पडे हांगाशी इतले लोक की खंडिताना प्रत्येक गांवाची युवा पडे रेडी रावता. कित्याक म्हळ्यार आमगे लोक जीव दिन काम करताले. खंयचेय कामा वचो जीव दिन काम करतालेची. हांव सिद्धापुराचे एक चेली कन्नडा मिडियमात शिकले. बेंगळूर इंटरनॅशनल कॉलेजाक भितर लेक्चरर जावन अवॉर्ड घेतला हांवें. हांव इंग्लीश कळनाशिल्लें म्हाका. जाल्यार आमगे जातीचे एक गुण कसले की म्हण सांगल्यार
आमगेले हेमलता मॅडम इधर कसच कर दाखयताची आमगे युवक संघ अध्यक्ष महेश हंगासाची कित्याक म्हण हांव दोळ्यान पळयला तेंकाच काम म्हणचे शिवाजी मामा मस्त कलतेनी दुरादृष्टा तेंक एक खंयचे एक सीट मेळना नाजाल्यार तेमी भरती भयंकर स्ट्रॉंग आशिल्ले छत्रपती शिवाजी म्हणटाले आमी तेंकां तेंगे यंग टायमारी आतां हांगाशी लोक पुरा प्रत्येक लोक आज तुमगे काम सोड आशिल्ले वट्टो आमगेले महिला मंडळाचे पुरा लोक स्ट्रॉंगेस्ट पीपल दे आर व्हेरी स्ट्रॉंग कशी एक घरा भितरी श्वशुरे भव साम्राज्ञी भर्तारं भव साम्राज्ञी आमगेले उपनिषद भितर सांगला तुम्ही साम्राज्ञी घरा भितर बायल साम्राज्ञी आयल्यार सून साम्राज्ञी ते नमनी एक उपनिषद सांगले ऋग्वेदी आम्ही केन्ना मागचे पायदरचे अगत्य ना है की नाही तशें आतां आमगेली एक फर्स्ट बार तुम्ही सांगताची कित्याक म्हळ्यार प्लॅनिंग मस्त चल्ला दिवसाय चर्चा जाता आसा रातभर चर्चा जाता आसा काम सोड करता आसाचे हांव दोळ्या दुखी कर घेतला थोडे दीस 15 दीस हांव चर्चे भितर ना मस्त दोळ्या प्रॉब्लेम जाता आसा आनीक हांव सांगचे विसरले एक पत्रीक चरिश काही ह्यानी एक सान काम नाही ते आमगे जातीन तेंतू भितरची वाचकमी आमी आमगेले भगरा कामाचे मन दिवन काम करता बसताचे दीस रात काम करताचे जाल्यार ते पत्रीक वाचीत तर टायम उरना जाल्ल्यार चल्ली ती गौरव दैवेंद्र सौरभ घातो आसा आनी ते एक साधारण पत्रिक ज्ञान ना आता ते थोडा मस्तपुटाक ना ज्या तरकीचे अगदी मौलिक पत्रिक ती तसले पत्रिक कल्ले सिंपल जान उरले बसलाची अशी आनी 60 दिवसात सांगले मैं 60 दिवस स्वामीजी कगोत्सा 60 दिवस इडी बेंगळूरचे युवजनांग जनते शिकलनाशिले श्रीमंत गरीब पूरा जण वाडचे हसीर कपड पूरा जण रांदप करचे घरातल की ना की हा ते पुराची संध्या वंदनेचे ते उठ पडलं अद्भुत जागृत कसले जाले कित्याक म्हळ्यार स्वामीजी प्रस्तुती आज आमी हांगीत लोक मेळ्ळे बी स्वामीजी प्रस्तुत हांगा आसा ज्ञानेश्वरीले आमके थोड एक औरा आसा आमगेले वयरी ते नमनीचे एक हें आसा तशें आमी भद्र सुभद्र एक समाज जावन मुखार येतो आसाची आजी दैवज्ञ गणित कोण एकय पॉयंट सांगतोची हांव बाकी हें करतना एक गांवा भितर एक युवकपणे जावं एक गांवा भितर एक युवक संघात उरता अथवा दैवज्ञ मंडळी उरून उरतात न्ही तितू भितर युवक मंडळी जावं हद्दार चड एक गांवच्यांनी ते गांवाचे जनगणीत करून आमगेले गटानुगटी आसा तेंकां कोण म्हण तेंनी हें करन येताची तेंकां दिवपाक फर्स्ट एंड फॉरमोस्ट स्टेप जनगणतीची एक्युरेसी उरता एक्युरेट जनगणती ते जनगणती जावन नंतर आमगेली कितलो आसाची आमगेली वोट कितलो आसाची आमी कितलो मुखार वचयता तितू भितर आतां वॉट्सअप कॉल जावन नंतर कोण कितलो बुदोवप पण कळटा आज आमी डीवीपी निमित्त प्रतिबद्ध तेंगेले ज्ञान प्रतिक्राम करचे तितू रायलाची तशी एक आमगेले ऍप करगे न्हू पुरा जणाले अगदी स्ट्रॉंग अशे लोकांनी हे घेवन आमी आसूं दिता नंतर बागपुराची मॅडमान सांगिल्ले एक बेंगळुरा भितर एक वसती बायल चडाक वसती अथवा बागपुरतो तुमी सांगेल पॉयंट कडेन जाता फर्स्ट जनगणती जावप आनी आमी एक गुरुले मार्गदर्शना मुखार चलया खरें बरें जाता म्हणजे हेजे मनात मनस्थितीत मनात दवरले न्हू आज दोन सर आमकां मना भितर इतले मस्तीचे मेरे आत्ता वळेवर पुलिस भितर बरो करेक्ट आसता ते योग्य आसता पळय आनी कसले सांगचे म्हण आशिल्ले जाल्यार तवळी अरुणानी एक सांगलेली ते एक कश्ट सांगलेली मस्त म्हळ्यार आतां तिका कशी दोळ्या येयले तशी दोळ्या येवन संदर्भ तवळी येयले अशें म्हळ्यार ते घरा गेले तेन्ना तेंगेले कश्ट पळयले तसले अनुभव हांवें सुमार कडेन गेल्ले कडेन पळयला आमगे लोक मस्त मागचे गेलो कडेन आसाचे जाल्यार आतां जनगणती करता आसतना आमी कसं करचे म्हळ्यार हांव केन्ना आमगेले भटकळाचे मुख्य अध्यक्ष सांगता आशिल्लो जाल्यार ते कार्यरूप येईल ना कसं की म्हळ्यार वारा एक दिसा वेळा ते करया म्हळ्यार आमगे तालुका मठाचे अजून जायना आतां आज एक संदर्भ पळयली आमगेले म्हळ्यार कसं
दोन कडेन देवाला प्रसाद जावचो सांगले भारी संतोष आणि स्वामीजीला आशीर्वाद आदी संपूर्ण मेळटा म्हणजे एक सुंदर एक सभे भितर ಒಟ್ಟು लोक म्हणजे ಹೊತ್ತು भितर सांगले प्रकार ಒಟ್ಟು इंचे म्हणजे ಒಟ್ಟು लोक आसक्त आशिल्लीची समाजा बद्दल कळकळ आशिल्लीची तसले लोक आज हांगा आसाचे आणि हे येद्राक आमचे स्वामीजी आशीर्वाद आमकां संपूर्ण मेळटाचे म्हणून विश्वास आसा आणि लेट करचे ना आणि जनतेतले बग्गी आमी एक 5-6 महिने भितर आमी हे भितर कार्य प्रवृत्ती जावं अध्यक्ष चुनावण्या मुखांतर की आमी जावचो प्रयत्न करपाचे म्हणजे 10 वर्ष जाले आता हांव 10 वर्ष चुकून आमगे समाज संघटन करता म्हणून आमगे तालुका मठाचे प्रयत्न करता आसा जाल्यार जाता ना कित्याक म्हळ्यार आमकां मेन संघाचे कसले एक सहकार ना अशी आमी अनाथ जावची परिस्थिती जाला संघ उर घेवन अध्यक्ष उर घेवन आमी हे परिस्थिती आसाची आणि एक ते मस्त कष्ट परिस्थिती आसा पळय त्याचे खातीर आमी जनगणती करता म्हणून एक पॉयंट आसा जनगणती करप जाल्यार आमी केन्ना जनगणती करतसरची एक पळय हांवें 2-3 घरां भेट दिली तेन्ना तेंका इतली खुशी जाली म्हळ्यार आमी तिंगेले घर हांवच्यो न्हू तिंगेले जनसंख्ये निमून न्हू वापास कशें खंयची परिस्थिती आसा तिंगेले बेगीन विचार घेतल्यार तिंका आमी दिल्ले घरां चड खुशाल घेतले म्हळ्यार आमचें संघटन आसा आमकां आमगे समाजाची आसा ती आमकां म्हणून धैर्य मेळटा नंतर आमी सहाय करूं येता ते एक काम पयलीं जावता आमी घरघराची म्हळ्यार एक तालुका मठाचे गांव मठाचे एक अध्यक्ष जावं उपाध्यक्ष जावं कार्यदर्शी जावं कोणताले एक सहकार घेवन आमगेले डीव्हीपीचे एक जावं 2 सदस्यांनी येवन घेवन ते प्रत्येक गांवांत ते कार्यक्रम जाल्यार मात्र जनगणती कितें जाता आणि मुखार आमी आमगेले लोक खंयचे संदर्भ आसाची खंयची परिस्थिती आसा म्हाका करचें सांगून हांव पत्रकार कारवारची आणि हे पोस्टल बँक म्हाका लिंक आशिल्लें म्हणजे बिझनेस रिलेटेड आणि दुसरे सब्जेक्ट आसा म्हाका पोस्टल सगळे रिलेटेड आसा हांव ल्हान तुकून येदोळटाय पळयलें आमच्या समाजाचे मेजर प्रॉब्लेम म्हळ्यार आमचे भितर एक न्याय सिस्टम ना हे मेजर दूख येता कोणा कडेन पयशे आसा तो वोट जालो कोणा कडेन ना ते कितली सकल घालता ते सकल घालता तेजी खातीर धर्म सगळे आमी उलयता सगळे करे हे जाय ते जाय सगळे ओके ताका सगळे पयशे आसा व्हड लोक आसा तितले लोक सगळे करता शकतात जे न्याय दिवची वेवस्था घरा भितरची वाटी सारके जायना वाटी जाल्यार ताका एकले हे दिना हे सगळे प्रॉब्लेम आसा हेका एक वेगळे एक कमिटी जावं कितें जावं कर न्हू एक न्यायालय करची म्हणजे एक विचाराची हांव फाटीं चुकून डीव्हीपी ग्रुपांतू तेजे बद्दल उलयत आसा सो ते अजून एक इम्प्लिमेंटाक जो सपोर्ट करक चड वॉयस मेळचो ना जाल्यार हे कोर सब्जेक्ट आमचे कडेन धर्म आमी उलयत जाल्यार आमचे कडेन न्याय आसूं जाय न्याय केन्ना आमच्या समाजा भितर ना अन्याय चलता तेन्ना आमचे धर्म रावना हे धर्म रावूं जाय हे चलोवं जाय जाल्यार भितर ती न्याय वेवस्था व्हेरी इम्पॉर्टंट पयशे कोणा लागे आज येता आज वता सगळे जातले जाल्यार न्याय ना जाल्यार परिस्थिती मस्त कठीण आसा तसोच समाज डिवायड जावं शकता समाजाचे कोण एक जावचे मस्त कठीण जाता कित्याक न्याय ना मेन सो ह्या 2 उत्तर उलयत खातीर हांव गोंयांतून आयला आनी म्हाका सहकार दिल्ले हांव कृतज्ञ आसा ज्ञानेश्वरी मातेक प्रणाम करता श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वरी भारती महास्वामीजी भी प्रणाम करता हाँ गणेश उपेंद्र कोरतरकर अंकोलाच्यान येयला अंकोला समाजा अध्यक्ष हांव आज रामू रायकर 10 वर्ष पर्यंत भायलो प्रकार 3 वर्सां वयचे आशिल्ले 10 वर्ष पर्यंत कित्या खातीर उरलो हेजे बद्दल तुमी विचार केलो ना आमगेले ते कितें जालें की म्हणल्यार सेना प्रमुख आमी मुखार धांड दितात फाटल्यान सैनिक उरतना अशी ही परिस्थिती आसा आमच्या समाजाची हांव इतर समाजा भितर पळयता कोणा तरी मा तरी कितें तरी जावं 100 लोक अशी धांवन येतात पोलीस स्टेशन वरू कसले वरू खंयच्या जाग्यार वरू लासून लोक येवन ना आमच्या समाजा भितर चांगला हांगा नांव हांगा आमगे हे जाला ते जाला अशें उलयतात अशें समाज संघटने कशी करची कोण म्हाका कळना आतां मॅडमान सांगलें तेंगे दोळ्यार उदय येयलें म्हाका बी अर्थ जाता कितले तरी समाजा भितर लोक गरीब आसतात तेंगे परिस्थिती पळयता जावंक ना पयशे आशिल्ले लोक कोण तरी समाज सेवा करचे आशिल्ले लोक एक आमी एक म्हयन्याक 5000 2000 1500 जम करून आमी तेंगे कितें तरी करया म्हण कोण तरी वयतले आसात खंय तरी संघटने करतात तसं जावन जाल्यार खंय वयचें काय म्हणटा हांव एकटो आसा समाजा रस्त्यार हांव एकट्यान येयल्यार कितें तरी करूं आता
सगळ्या लोकांनी येऊ आणि आमच्या कळकळे म्हटलं अशी ऊर्जाची म्हटलं एक आवाज दिला म्हटलं सगळ्या लोकांनी एक गावात लोकांनी एककडे ऊर्जा आहे. आज तुम्ही पळया किती लोक सांगेल उरतले किती लोक येईल ना असं उरत नाही आणि लागीत लोकांनी सांगून तरी त्यांनी येईल ना कायम ना लोकांना संघटने भानची कशी तुम्ही सांगा आता उलयता सगळे लोक उलेच्या काही ते येत ना जी बी कसली बी उलयता आता अशी कर्या तशी कर्या जशी कर्या रामरायकरांना पहिले सांगितलं होतं की म्हटलं हा अशी करता तशी करता म्हणजे तेंगेल चूक म्हणणं आमच्या समाजा लोक समना एकत्र एक कणी रामरायकरांना काम समा केलं ना म्हटलं एक कण मीटिंग आपल्याला 1000 लोक जमून म्हटलं रामरायकर 1 मिनिट राजीनामा घेऊन विकतय 1000 लोक जमतो ताकद ना आमच्या भीतर ती संघटना मेन तयार केल्याशिवाय जाणार. आज आम्ही ह्या जन्माभितर सगळे लोक समाजाचे एक आमच्या समाजाचे म्हणून मेळनात मेळ तरी बरे करून उरनात एकमेका प्रेम करनात तसे असताना समाज कसं चलायचं माझ्या मनात खूप विचार येता की किती जवळ रामरायकरा कसे उतरे कोणाकडे उलायचे 1000 लोक तुम्ही मीटिंग आपया तुम्ही एक 500 लोकांना आपया हांगा देव हांगात स्वामीजी मुखार रामरायकर आपल्याला रामरायकर त्यांनाच राजीनामा देऊन वयता अशी आम्ही सांगल्या रामरायकरा कळत होतं स्वामीजी सांगाल म्हटलं तरी स्वामी तरी किती टेन्शन उरता एक समाज मठ चलायचं म्हटलं खावायचं काम नाही किती लोक शाळेत पोरांका शाळा शिकतात सगळं करतात किती लोक बशिलांगा दर वर्षाक मठ म्हणजे स्वामीजी किंवा लहान पोरं अनुदान काढले असत काही ना समाज ग्रोथ जाऊ द्या म्हटलं समाज एकत्र जे आहे तुम्ही एक निर्धार करा आमच्या समाजामध्ये गरीब लोकांचा जर त्रास असा पट्टीना पेनना कॉम्प्युटर घेऊन कसले जाते ना तुम्ही एक ग्रुप करा एक मंडळ करा त्याचे इथले म्हणजे पैसे धान द्या हांच्या डिस्ट्रीब्यूट जाऊ स्वामीजी त्यांच्या किती हांगा लेटर धान देऊ हांगा आमकाचे पोरा ह्या गावामध्ये प्रॉब्लेम असा हांच्यान पैसे वच्यो नावासाठी कर नाका निरस्वार्थ सेवा जाऊ द्या हांगा किती जाऊन गेला सावकार लोक बरी नावासाठी करू पैसे असं म्हणून सांगले की पट्टे वाटतात हांग वाटतात हिंग वाटतात जे मेन पोरा जे त्याची उपयोग जाऊ त्या पोरा कोणाक उपयोग सावकार गरीब सोडले एकमेका मनशा प्रेम करा प्रेम केले की ऑटोमॅटिक आपण की येता एक ऑटोमॅटिक आम्ही सगळे एक जातले इतलेच सांगता समाजाबद्दल खूप काळजी असा करतल की ते आमच्या हातीन जाऊन ना सगळे लोक तुम्ही एक ग्रुप करा आपया खंय बी उरते हा रामरायकरा पहिले तेच सांगलो कारवार येईल मग आपले कसली करता तुम्ही करा तुम्ही समाज अध्यक्ष हा 1 लाख रुपये दितो म्हणून सांगलं पण तरी करा कसले बरे करा तुम्ही स्कंदा काम झालं कर्या म्हणून सांगून 10 वर्ष झाला त्या गोष्टी अशी करणार का तुम्ही आता मुखार जाऊन घेऊन येलात तुम्ही एकदम स्टँड एकदम परफेक्ट धरून घेऊन करा काम तुम्ही खंय बी मग आपया खंय बी किती मागे हेल्प जे हा करता आणि आमच्या स्वामीजीक बी हांव योग ऍक्च्युली करके मोठा खूप येत ना कित्याक म्हटलं रे स्वामीजी खूप लोक येतात हांगा एक तेंगेल प्रॉब्लेम सांगते उरतात त्याच्यामुळे हांव मागेल प्रॉब्लेम बी सांगत नाही म्हणून की हांव स्वामीजी एक मनशाक स्वामीजी आमगेल स्वामीजी आमकां कळटा कितले प्रॉब्लेम स्वामीजीकडे सांगल तरी आम्ही ते फाउंडेशन घालून जाल्यार कशें करून जाता म्हाका सांगा पळय तुम्ही एक निर्धार करा की बाबा एक तरी एक कमिटी करा एक मनशान 100 रुपये वरू 200 रुपये वरू 500 रुपये किती जातील तो धान सारखे एक अकाउंट करा पळया तशें जावच ना कोण आमगे समाज एकत्र एकत्र जातले आणि गरीब लोक कितकीत पावचेले हांच्यान मठांतल्यान पुस्तक वरू पट्टी वरू कसले वरू त्यांनी ते एप्लिकेशन धाड दिल्यार आमगे तितले जाय ह्या गांवा भितर म्हटल्यार हांच्यान आमी धाड दिवं साध्य जातलें आनी आमचो समाज एकत्र येतलो आनी मठा बी एक आमगे बल मेळटलें सांगून तुमकां सगळ्यांक विनंती नमस्कार करता. सूरज मामा मंजुनाथ रेवणकर मामा स्वामीजीक पादार नमस्कार करूं हांगा येयले पुरा मेंबर्स मागीर नमस्कार करूं आज म्हाका एक भारी खुशी जाता ती म्हळ्यार आज इन्विटेशन दिवन कोण आयिल्लो ना हांगा कोणाक यो म्हणत ना एक दिविटी डिस्कशन कोण इतले जन आयला म्हळ्यार 58 60 जन आयला म्हळ्यार तेंगे स्ವಂತ इच्छेन आयला म्हळ्यार हेची तो पुण्य काम खंयच आसा कित्याक आमी येतो आसतना शनी देवस्थानाक गेल्याची कडेन देवी देवस्थानाक गेल्याची आमी एकच स्वामीजीले आशिर्वाद जावं आमी स्वामीजीले आशिर्वाद जावन स्वामीजीन आमकां कृपा करून तुमी अशें मुखार चेल्या म्हणून आशिर्वाद दिया म्हणून आमी देवी मुखार सांगितलें देवीन आमकां प्रसाद दिता ते कितलो व्हड प्रसाद आनी खंयचे आसा आमगे स्वामीजीन आमकां एक डायरेक्शन दिलां पळय तुमी अशें वच्या आमी मुखार काम आमी करतात मनशाक दूध इम्पॉर्टंट न्ही आज कोरोना येयलो कितले दूध अशें जे मोर गेला ಒಟ್ಲೊಕ್ಕ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲ ಸಮಾಜ भितर किती जनाक कोरोना येवन कशी दुड्डकी इम्पॉर्टन्स नासी पूण देवान एक
कल हाडली तेजे खातीर हांवें एक मागीर सांगितलें स्वामीजीला मागीर पादार नमस्कार करून स्वामीजीने आमकां खंयचेची तुमी थंयऱ्यान मुखार वचचें म्हणून सांगल्यार पुरो आमी मुखार वता ती मागीर एक भारी व्हड एक आशेस कसली म्हणाले दुड्ड अशी मनीस कसले करता दुड्ड नाशी मनशांनी करता सत्य सांगता म्हणटा हांव मंगळूरा वचून गेलो गरीबपणाचेर मंगळूर आमी शिकता आसतना गद्या भितर भात इतकिले भात कट जावन कद्र पडलेली इंचून खोकून सेकेंडान बुक केलें आमी शिकिले आज हांव 3000 स्टुडंट्साक गरीब स्टुडंट्साक एज्युकेशन दिता म्हळ्यार हांव दुबार जाल्लो जाल्यार आज आमी समाज म्हापशा कित्याक कारण की म्हळ्यार एकूय एक कारण कित्याक की म्हळ्यार लाभ असला मात्र कॉन्ट्रॅक्ट जावं लाभ नावे तुमगेर कॉन्ट्रॅक्ट नाका बाजू घर कसं जाता म्हणून हें कळत ना मनशाक तुम्ही बरे रितीन कॉन्टॅक्ट जावून दिया आज मामी कार्पोरेटच्या निंजाने येयले कॉन्टॅक्टान मेळटली दुडवान निमित्तली तशें न्हू ते कॉन्टॅक्टान आमी बेळसून गेलो स्वामीजीलो आशिर्वाद घेवन आमी मुखार सरयात आनी मागीर व्हड एक आस कसो दैवत्न ब्राह्मण सूरज दैवत्न ब्राह्मण एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट एक करात कल्ल्यार आमकां मस्त मनी बेनिफीट आसा कित्याक म्हळ्यार इन्कम टॅक्स एक्झम्पशन आसा आमकां मटाक तेणें दिवंक ना तेजे बद्दल हांव मस्त प्रयत्न केले ते विशया बद्दल हांव मागीर चार्टर्ड अकाउंटंट डिस्कशन करून म्हळ्यार एक हे आमगेले एक समाजाक समज पडवले म्हणून सांगून दैवत्न ब्राह्मण अखिल दैवत्न ब्राह्मण एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट केला ताका इन्कम टॅक्स एक्झम्पशन बी मेळटा तेजे बद्दल हांव म्हाका ते जबाबदारी दिया हांव कर दिता म्हणून सांगून हे करता मनशाक एक एक काम एक एक जबाबदारी दिया तेणी करता ती आज स्वामीजी आमी स्वामीजी फादर कित्याक येयला की म्हळ्यार आमकां कांय ना स्वामीजीने आमकां एक डायरेक्शन दिला पळय अशी तुमी वचात स्वामीजी गुलाम एक हे आसा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु गुरुविನ गुलाम नाम वर्तनका ದೊರೆಯದನ್ನ मुक्ती आम्ही तुम्ही स्वामीजी आम्ही तुम्ही लगे सेवक जन इलाजी तुम्ही आमचे जस्ट मुखार कृष्ण वच्चा म्हणून एक वाट दाखवून दिया मुखार काम आम्ही करता ते म्हणून स्वामीजी लगे मुखार पादार नमस्कार महाआशीर्वाद घेतो कमिटी ಏನ್ ಜನರಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ऑन इट्स ओन कर्नाटक सरकारवरी नोंदणाधिकारी तिन्ही जन त्या संघ सुपरसीड करून एकोची तंतु तिंगे नोटीस रिप्लाय दिना म्हणजे इडी संघ कर्नाटक सरकार ಅಂತ घेता म्हणून ते 3 वर्ष ह्या आमगेला कष्ट म्हणून आम्ही बायला भितरी स्वामीजी दिला बायला माफी वर दिला स्वामीजी का तंतु क्लियर कट करून असता वन्स इन 3 इयर्स अध्यक्ष चेंज होगा कमिटर चेंज होगा इन केस अध्यक्ष वापस 3 वर्ष करचे भी अवकाश असा मॅक्सिमम विल बी 6 इयर्स तंतु भितरी तस्ट निमित्त म्हणजे पुन्हा एक जॉब म्हणतो विधानसभा तू जारे म्हणचे नाही ते बी चुनावणी जाव पक्कने आम्ही नॉमिनेशन देताना चुनावणी करतात ते 21 सदस्य आयलो म्हणले की नामपत्र तर युनानिमस तर चुनावणी वर्ष करता ना तर एक 2-3 आयले त्यांना फर्स्ट ऑफ ऑल या चुनावणी म्हणून सांगले रे इडी कर्नाटकाचे 5 लाख लोकांनी येऊन वोट घालचे नाही तंतु भितरी इडी आमगे बायलो आशिल्ल्या प्रकार 111 लोक इडी कर्नाटकदून आಯ್ಕೆ जावन राज्य संघ वतात तंतु प्रति एक संघाचे अध्यक्ष कार्यदर्शी ऑटोमॅटिक तंतु वतात ते हे मिळतात आणि प्रति एक गाव मंगळूर 4 बेंगळूर 6 त्या 111 लोक राज्य संघ टोटल मॅक्सिमम म्हणजे 300 तुकून 400 लोक राज्य संघ मेंबर जातात त्या 400 तुकून 500 लोक भितरी एकलो अध्यक्ष आयोग जावन येता ते अध्यक्ष आयोग जावन ते नामपत्र चल्लीक जावपाक नामपत्र कोण इष्ट आसता मंगळूर तुकून की बेंगळूर तुकून की पन्नावर तुकून टर्की तुकून कोण एप्लिकेशन घाली एप्लिकेशन घेवन हायेस्ट वोट आनी कोण म्हणजे 300-400 लोक भितरी तो आमगे अध्यक्ष तिगे कालावधी कितले खाली 3 वर्ष आता आमगेल्या आताशिल्ले अध्यक्ष कालावधी कितले जाला 10 वर्ष जाला खंय आसा आमगे कानून खंय आसा बायलो मालगड लोकांनी बायला करताना 1996 बायलो वाचला कंप्लीट एक मंत्री 3 पंत वाचला आणि 3 पंत वाचून गेलो कर्नाटक संघ नोंदणी अधिनियम पुस्तक कंप्लीट आणि 2 पंत स्टडी करून मागीर नंतर आम्ही ते ड्राफ्ट करून रामरायकर सराक इडयला त्या नोटीस दिवन महेश मामानी एक बेंगलोर सब्जेक्ट आज एक 1.5 महिने झाला रिप्लाय नाम सांगला अर्थ अशी नाही तू कोण मागून लिहिता म्हणून सांगू
कशी उठचना एक अध्यक्ष म्हणून सांगताना तो भितर एक धार्मिक संघ करकी मठ म्हणून असता आम्ही करकी मठा बी कॉपिटील आम्ही लेखले करकी मठा कॉपिटील रामराय कसं अभिप्राय देऊन घेऊन एक नवेच एक चुनावणी करून एक नवे कल दिता लावून सगळं आम्ही लेखिलं त्याला जालना प्रत्येक दुरदृष्टवश आम्ही तिथे एक वैयक्तिक कसं सांगते ना ते मालगड मनुष्यासाठी आणि मुखारची गुरुवारी एकडे प्रार्थना करते त्याची 5 तो कोण आणि 6 महिने भितर आम्ही गेले बैल ऑफिस कसं होत नसा कर्नाटक संघगण नोंदणी अधिनियम कानून कसं सांगतं त्याचे प्रकार एक राज्य संघ एक बलिष्ठ करून एक चांग अध्यक्ष येऊची चांग कमिटी मेंबर्स येऊ शिकून घेऊन आमका आशीर्वाद करत म्हणून सांगतो असं अनेक संजय कोळेकर मग सांगलंय बँगलोर भितर दैवज्ञ भवन आहे विद्यार्थी भवन आम्ही स्वामीजी दिला हंत बरीलं आम्ही दैवज्ञ भवनाकडे निर्माण व्हावं दैवज्ञ भवन म्हणजे कल्याण मंडप एकोणी पूर्ण टाईप आहे विद्यार्थी लोक जाईल मग राज्य संघ किती लाईफ डेव्हलपमेंट जातो होतं आम्ही समाज डेव्हलपमेंट राज्य संघ डेव्हलप आम्ही सांसद संघ असायचे त्या बी ऑटोमॅटिक डेव्हलप जातात आता आमचं कसं याला मेन काश्मीर ना डेव्हलप काश्मीर ना भारत पडते कशी दिसतात एक अशी जाण दिसतात एक भूतान दिसतात तसे निमित्त एक काश्मीर सहकार्य एक साधा काम ते 5 दिवस समेत गुरुवारी एक आशीर्वाद घेऊन एक आमके आशीर्वाद दिलो गुरुवारी एक आशीर्वाद म्हणून बरोबर काम आम्ही समाज करून होता गुरुवारी आशीर्वाद राहील आमका मस्त एक गौरव असा तशा निमित्त मग एक आमक उलीच अवकाश दिलेला आहे पुरायला बघा मनसारी नमस्कार करतो मागील एक पुत्र विराम देतो सर धन्यवाद मठाधीश श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर स्वामी ತಂದೆಗಳ ಪಾದಾರವಿಂದಕ್ಕೆ नमस्कार करता आज DVB सदस्य अंकल नमस्कार करता आम्ही मातृवर्ग आज मस्तीत दिसतोस समाप्ती आयला मठांत कार्यक्रमांत तर आज आम्ही मातृवर्गದಲ್ಲಿ मस्तीत संख्येने भागवहिಸಿने म्हाका मस्तीस्त खुशी दिसता सर आज मुख्य कसं मला सांगावं आम्ही आज एक नवे नवनिर्माण दैवज्ञ ब्राह्मण समाज बनचे प्रयत्न करताची याचे उत्तर आज एक 10 वर्ष पुढे आम्ही राबवण्यात ब्रह्मण यशी झाली इतर झाली हे जगाची 10 वर्ष पुढे कणकी मठांत त्यांनी राज्याध्यक्ष पदवी घेतली त्यानंतर एक मीटिंग झाली आम्ही लांगा मठांत त्यांनी यशी झाली आम्ही समाज उद्धार करता हे करता ते करता म्हणून सांगितलं जाल्यार ते मीटिंग झाले आणि त्याच्यानंतर त्यांची दंपण गेले आम्ही समाज बनचे प्रयत्न करताचे आमकां एक विषय कळचे ना आमगे समाज इथे बरो जावचे ना म्हणजे त्याला आम्ही समाज म्हणून कसं नाही सगळं म्हणून कसं नाही समाज म्हणून हा वेगळोच की नाही समाज बनताना समाजाकिंत समाज अशी जन प्रयत्न करता इथं आज आम्ही सांगता 10 वर्ष झाले आमगेल्या संघटने कसं ऍक्टिव्हिटी ना म्हणून ताका ते संघाचे हांव दुर्बळ म्हणून सांगची आम्ही समाज जन दुर्बळ म्हणून सांगताची इथं आम्ही समाज जन कसं म्हणून सांगता आज येताची तशकर्का इश्कर्का म्हणून सांगताची जाल्यार एक 4 पडी येताची मागीर त्यांनी तीन गेले आरामात बसताची तशी वचनाचे DVB सदस्याकडे हांव एक रिक्वेस्ट करता कसं आम्ही एक निर्णय घेतलाच की निर्णय परिपालन करता काल आज आयल्याचे स्वाम्याला उल्याचे स्वाम्याला हे दिल्यांचे स्वामी शिकप काम स्वामीक तांगेले एक मस्तीतले काम असतात आणि केलो विषय स्वामीक उलयचे जायना इथं माणसावेले एक निबंध असतात बोला स्वामीला सांगपाचो विषय तर आमगे समाज डेव्हलप करतात आणि स्वामी केलो विषय म्हाका सांगतात तेजे हांव एक रिक्वेस्ट करता म्हणाले ह्या माझी DVB अंत वाचपांत केलो आमगे मोठा विषय आहे केवळ मस्तीत नसण्याचे विषय उलयतात एक उदास केले आम्ही मठ बांधलेले जन आमकां मठा विशय केलो हांव पळयला केलो कडेन त्यामुळे आमकां स्वाम्याला आमी मठांत आतां आमी सांगता 84 वर्स 84 वर्स स्टार्ट जाला 84 आमी येतच आसता आमी मठाचे प्रत्येक हंत पळयला एक कशी डेव्हलपमेंट जाला कशें पुढे सांगताची हांव आमकां पळयलें केलो जण पुरा मस्तीतले मठा भितर ते दवरता हे दवरता हांगा व्हड वसतिगृह दवरता आनी दिश्ट दवरता अशें करता म्हणून मस्तीतले जनाला कमेंट्स आसा तेन्ना ते परत दवरल्यार एक हे दवरता अनुभव दवरले ते विशय कोण आलोचना करची ना आमगे मठाक तेंचे रितीन आमच्या स्वाम्यांनी मठ उद्धार केला म्हळ्यार आमकां खबर आसा आमी फुडें डायरेक्ट स्वाम्यान गेला स्वामी आमगेल्या आर्थिक परिस्थिती कशी आसा म्हणून तुम्हाला ಗೊತ್ತಾ मठ 2000 कसं पण आम्ही डेपॉझिट असतं खाली 2 लक्ष असले तर आम्ही म्हणतो मोठं कशी मोठा मस्त दुध असा ना
आमगे स्वतःचे व्यवस्थित कसे असतात म्हणा हांगा आमगे प्रत्येक समाज येना कळटा इथं समाजाचे नेताचे मत आसा मोठा दुःख आसा तो आमी बरें करता म्हणून तो आमी बरें काम करता म्हणून ना जेन्ना थोडा सरकार दवरता हांव हेची आनी आमगेले DMPचे सदस्य मोठे करून आमी एक नवेच एक दैवज्ञ सभा मंच प्रयत्न करया म्हणून मागीर 2 वर्सांचे विराम दिता धन्यवाद. ಬೆಂಗಳೂರು ತುಕ್ಕನು ಆಮೇಲೆ ಯುವ ನೇತಾರ ಮಹೇಶ್ ಗಣಪತಿ ಶೇಟ್ ಹಾನಿ ಗೌರವಕರ ಮೂಲಕ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. परम पूज्य श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामी पादारांना नमस्कार करता. हांगा येयले उक्तलोक समाज बांधव नमस्कार. आम्ही आज हांगा सर्व उद्देश म्हणून सांगली समाजाचे एक संघटन एक कोरते शिकतरी संघटन बलिष्ठ करता म्हणून तिथे आम्ही सेरवलं फर्स्ट पॉइंट. हे मीटिंग आम्ही उद्देश ज्याला केलो लोकांना आमच्या मिटिंग सांगला म्हणून ते विचार चलता आसा मला दुसऱ्या डिस्ट्रिक्टा भितर अध्यक्ष लोकांनी थोडे दिन येतात. आम्ही हांगा स्वामी कडेन आम्ही एक मनवी दिलो स्वामी म्हणजे समक्षमा मुखार अनेक सभे आपीचे एक उद्देश आसा आम्ही मनवी करी लोकांना मेळायले. हे सगळे लोकांक आम्ही कुपन आपण खंयचे निर्णय घेवं आयिल्ल्याचे हे एक विचार लोकांक तुमका कितें जालें सांगली हे मिटिंगा बद्दल आमकां केलो वैयक्तीक फोन केल्ले तुमकां हे मिटिंगाक कोण आपीचे सांगिल्ले म्हणून. सो हे ओटू विचार आयले की तरी आमी कितें केलें सांगलें फर्स्ट मनवी दिली म्हाका उद्देश कितें हांगा एक मनवी दिलो स्वामीच्या समक्षमा एक 2 कसं कसं विचार आसा ते तांकां समक्षम सांगतील आनी बायलांची सेरवली. हे मुखारी आनी केलो दिवसा भितर परम पूज्य स्वामी जिल्ले तेंगेले आमंत्रणा निमित्त उठलो सभे करतले म्हणून हांव तांकां मागणी करून येता जातले. मेन कितें सांगली आमकां हे राज्य संघाचें एक मुख्य कारण आमकां राज्य संघाचें एक बलिश्ठ काम म्हणलें आमी सगळे कर्नाटका भितर उत्तू संघाक थोडे आमकां सरकाराचे जावचे कितें अनुदान आसा आमी संघटन कितें आसा आनी जिल्हा संघाक आनी राज्य संघाक कितें आमी अटॅचमेंट आसा उत्तू मस्त मार्क्स पळोवन गेला. तेचे बरोबर आमी कितें जालें सांगलें खंयचे एक सगळे आमगेले राजकीय प्रातिनिध्य घेवचे जाताना आतां आमगेले गणेश कुलकर्णी म्हणून म्हळें आमी मुखंड मार्क्शन आमी नांव घेवन तांकां तुमी विचार करता बाबा आमी रामोरेकर मार्क्शन केन्ना जाली जाल्यार आमी रामोरेकर माम कशी सांगलेली तो नांव सांगतना जाल्यार एक कितें आसा तेंगे गुण तेंगे स्वार्थ कितें काम करता साठी समाज कितें काम करतना मागीर एक अभिप्राय केन्ना खंयचे लिडर स्वार्थ कितें काम केलो तो समाज काही मुखार वचची ना मागीर एक विचार आसा. केन्ना आमी समाज संघटने मुखार गेला मात्र तो कशी करता म्हूण सांगलेली खंयची तरी एक मिनिस्टर आपूण व्हरता एक साखळीपणे आमी कुठलो सांगतो एक आपूण लोकांक सांगता न्ही बरपेकू म्हणटा आमी आज राज्याध्यक्षान आपीन आमी सांगून आमी आज मिनिस्टर गेलेली हांव एकलो भितर वता लोकांक भायर हाडिता विचार करतलो एकलो भितर वता आमी कुठे भायर हाडिता मिनिस्टर भायर येयला तर म्हणटा इवरेला ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರು म्हणटा कळ्ळा. केन्ना राजकीय लिडर ज्या लोकांनी राजकीय म्हणून उरता कितें सांगता एक डेलिगेशन अशी वचका तेणी सांगता ಇಲ್ಲ ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರು ತಮ್ಮ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ म्हणटा जाल्यार बरो तिंगे कोरते की ना तिंगे कसा विचार आमकां वतना जाल्यार केन्ना लिडर लोकांनी तेणू म्हणून केन्ना बेडशीट विचारना हे मागीर एक अभिप्राय. ಎರಡೇ आमगेले एक राज्य संघ विषय हे आज प्रस्तावने नंतर प्रत्येक लोकांनी एक अभिप्राय कितें सांगली एक शिक्षणाचे मूल एक ट्रस्ट जेवचे बद्दल भारी चिंतन आसा म्हणली शिक्षण ट्रस्टा बद्दल आम्ही फंडिंग लोकांकडे घेतली गेलेली 80ची फंडिंग घेतली गेलेली तेची फंडिंग भितर कोण गरीब आसा की ते दुसरे रितीन बी आमी दान करचे सगळ्यांक. सो हे भारी एक आवश्यक आसा. आता हे केन्ना आमी 80ची फंडिंग घेतना जाल्यार आमी दुड्ड येवत ना लोकांचे दुड्ड येवत ना. आज प्रत्येक जिल्हे भितर प्रत्येक सांगांवा भितर मस्त गरीब लोकांक भारी आवश्यक आसा आमी लोकांक आमी दिवचे तांकां सहकारा तिने सांगूंक येतना तांकां मन नाका सांगूं येवचें आमकां अशें कश्ट आसा म्हणून आमी लोक इतले मामी म्हळ्यार आजी गंगावती म्हण ह्यो पळयचलेली तुमी तेका रायचूर गंगावती तेजी केलोच काम लोकांक कश्ट पयली काम सांगलें तितले दुर्बळ तितले गरीब लोक आनी तांकां पापा पागरा काम घेयना तेणी काम करना आसा इवन आमगे दुसऱ्या गांवांनी बेंगलोर सिटी भितर आसा ती गरीब लोक आसा ती तशें आमी एक केंद्रीकृत एक निधी म्हणून स्थापन केली गेलेली
ते निधी माटा तर पिंजवा ना राज्य संघात पिंजवा आम्ही कडचे म्हणा मी म्हणवी ना ज्याला कोण करता की ते स्पष्ट रीती एक निधी जाल्ले प्रत्येक लोक वैयक्तिक आज येता आम्ही जी वर्ष टॅक्स भरचे आम्ही 1 लाख रुपये वर्षाक दिवची ना एक पंत दिवची ना प्रति वर्ष 10,000 रुपये दिवची असे मुद्दाम करीत प्रत्येक लोकांना सहकार असून असा एक विचार आम्ही स्वामीजीने एक निर्धार घेऊ का आणि नंतर आमगेले मुखारचे कितें आमी केलो एक योजना सांगिल्ली आसा तुमी कार्यगती करून हांव सांगून येता आनी मुखारी तुमगेले मठा तर्फीनी एक मिटींग जावची बरें म्हणून हांव तुमकां मनवी करता मागीर दोन नमस्कार. एक ट्रेन रैल मुखार वचपा जाल्यार आमी ते भोगी पळयता उरताचे कितले वेळ जाता की भोगी मुखार वचीर मुखार वचीर कितले सांगल्यार तेगे मुखार वचीर कसा केलें तेगे मुखार वचीर कसल्या येद्रा इंजिन नाच तशी येता आनी आमगेले समाजाचे लोक लायक पोटेन्शियल आशिल्ले आनी मुद्दे लोक हांव खंडीत आमगे समाजाचे खंयचे एक सदस्य वयर आरोप करतना त्या लीडरशिप क्वालिटी आसता मात तेगे लागीं जनताची लीडरशिप क्वालिटी झिरो आसता मागेले जायना त्या प्लेसार तुका तुका तितून भितर आनीक समर्थ लीडर येता हे इतलेची जगत नियम आशिल्ले मागीर जावचे ना म्हणटकीची कोणा जयनी वतनाची कोणा करतनाची रडचे नाका लीडरशिप क्वालिटी कमी आसा म्हणल्यार लायक लीडर येतालो तो करता हें चेंज दवरता आनी बैला प्रकार दवरलो ते थोडा खंय पिवपा मेला गेल्या अडना आतां आमी हिंदूचे आखीर एक वर्साची शिवाजी मामा दवर उलयता म्हणून हांव कितें करता ಇದು ಸಭಿಕರಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾತನಾಡುವಂಥದ್ದು ಅಂತ ತಮಗೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ ನಂತರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಯಾರಿದ್ದಾರ ಇದೆ ಒಂದು 2 ಜನ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಬಹಳ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಮಾತನಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. स्वामीजी नमस्कार करतो ज्ञानेश्वरी परिवार आणि उठवा लोकांना समाजाचा भाव कमी निमित्त उठतो सदस्य लोकांना आमंत्रण उठवलं आणि आयच्या दिसांनी हांव बी अखिल कर्नाटक संघात हांव बायला दोघं सदस्य आशिल्लो आणि आता हे कसल्याक म्हळ्यार रामरायकराक दोन वर्सां अवकाश आसा 3 वर्सां 6 वर्स अवकाश आसा त्यात नंतर अवकाश ना ताणें कितें केलें आशिल्लें मिटिंगा करून सर्व सदस्य सभे करून कार्यक्रम आयोजित करचे म्हणटा काय करिशिल्लें थंय हांगा ताका म्हणना केल्यार ताणें तें करलां म्हणलें आनी महेशान बी ते 2 महिने पयलीं आमी गिरिजा रामभवन मलेश्वराक कल्याण दैवत कल्याण मंडपाक मिटिंगाक वतना रामू रायकराक एक मनवी दिली न्ही कडा सुमराव बी ताका बी दिलें जाल्यार हे काम नेग्लेक्ट करचो कारवार वचून मिटिंग केलें हे दीस कारवाराक नाही ते पत्रिका बेंगलोराक आशिल्ले आमी उठो 16 संघ आशिल्ले बेंगलोराक महिला संघ उठो संघ युवक संघ उठो संघ ते उठो आपण ते केला न्ही तेव्हा सीधा कारवार गेलो ना कारवार होटेनी अर्जंट बरोबर गेला कडे हे फोन केला तर तू धावून येला अर्जंट हॉटेल टुरिझम जाल्यार स्वामीजी कडे एक दिन म्हळ्यार आता स्वामीजी लोकांनी विशय उलयला एज्युकेशन ट्रस्ट आनी बांगडा कामां समस्ये ताजे बद्दल महेश सांगिल्ले नेक्स्ट उट्टू जिल्लावार संघाचे उट्टू एक मिटींग आपण येलो सदस्य लोकांचे उट्टू एक आपण येलो एक अवकाश लोकांना धन्यवाद शेवटना आता पुरुषोत्तम मामा कुंदापूर स्वामीजी पदार्थ नमस्कार करते आयले सर्व सदस्यांका स्वागत करता हांव पुनः संख्ये म्हळ्यार रामू रायकराक जी आमी ब्लेम करचे करतना कित्याक की म्हळ्यार ताका इतलो वर्स आमी निधी काडून सोडला आमगे जूग आसा बाकी वर्ग मेंबर जाल्यार व्हड जूग आसा बाकी व्हड मेंबर ताका नो कॉन्फिडन्स आनी ताका खाण घालता खंयच्या मेळटा खाण घालून दुसरो अध्यक्ष करी आमगेले तो ही तत्के म्हळ्यार अध्यक्ष करता तेंचे बाकी लोक आराम न्हीद काडटात तो कितें करता आसतना ऑब्जर्वेशन कोणाक आशिना ताजे बाकी कोणाक इंट्रस्ट घेवना हांगा म्हणून विचारलें प्रति कडेन संघ संस्थे कडेन हेची रोग एक पंचायत बसला म्हळ्यार तो सद्या देवं तयार आशिना तो कसलें काम करता म्हणून पळय ताका ताजे बाकी प्रॉम्प्ट आशिना तो बट अध्यक्ष कितें जावं हेंच एक वायट
संप्रदाय आमगे समाजाचे अडचण करतो हातून आपलं दुपडी जाऊन आमगेला एक संघ संस्थे करले कोणी मुखार गेलो पळय तेणे वचका आणि बाकी लोक पांय दंड पळयतात हे एक अवस्थे कसं की आमगेल्या समाजात मात्र आता DSP सामाजिक म्हणजे त्यांनी प्रति एक लोक स्वतःची त्यांचे ते एक आपण वोट म्हणले की ना एक MLA तिके ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಕೋ ದೇವಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ ಆಮೇಲೆ तो एक वोट ने जो बघांगे त्यांना पोस्ट द्यायचे मला बाकी लोक असते तू कर रे हे कर रे म्हणते ते खंयचे सध्याचे ते असू म्हणजे आम्ही सिंपल जाऊन व्हेरी सिंपल समाजाक एक मार्गदर्शक जाऊन असतात आणि लास्ट एक 3-4 वर्ष समाज मध्ये सरामरे करे सभे पहिले हांव बी आयला म्हाका तू कुंदापुराका तू इन्चार्ज म्हणून एक लेटर पडिले खंयचे कत्री इन्चार्ज किती म्हणून म्हाका पडना त्यानंतर ना पाते तो मनीस हे स्वामी होत असं अंगे कसं बी झालं मठ आलेलं त्यामुळे गाडी बंदाग तुरी कोण म्हणतात प्रेशर ऐकता ना एक सभे भिजे 4 लोक मीटिंग केलंच करते आणि आमची घालचे दही कोण हांव रिक्वेस्ट करता म्हळ्यार सभे 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 नाका हे कोर्टाक डेट दिले सी त्या केन्ना मरण दंडारे म्हणना ते जजमेंट केन्ना म्हणना सभे सभे चलता वता कार्यक्रम कांय जावची ना जावचे जाल तितलें सांग सभे जाल तितलें इमिडिएट खंयचे असो इमिडिएट फास्ट अँड क्विक जाल्यार मात्र एक रुची उगी तर ताणतो गेलो दैवज्ञ समाज जावता दैवज्ञ कर्नाटक समिती जावता म्हणून सांगची नाही इमिडिएट अरुण रायकर आसा एक ಸ್ವಲ್ಪ ಡೈನಮಿಕ್ आशिल्लो लोकांनी जॉईन जाल्यार खंडीत जावन घेवन आमगे संस्थे ಸ್ವಲ್ಪ उद्धार करी जावचे वचून मागीर एक रिक्वेस्ट म्हळ्यार मस्त ताण नाका ती आनी सभेवर सभे करतोच नाका ती इमिडिएट 1 जावं 2 सभे भितर फायनलायज कर घेवन अध्यक्ष चेंज करून बाकी कर्नाटका ते आमगे संघटना आसले त्याचे अध्यक्ष चेंज करून पदाधिकारी चेंज करून जाता तितले बेगी एक्टीव जावं म्हणून हांव आशिल्लो हे शुभ संदर्भार ते जाता तितले बेगी जावं म्हणून हांव मागून ಇದು ಕೊನೆಯ ಸಭಿಕರ ಮಾತು सर्व नमस्कार प्रथम स्वामीजी पादाबंदरचा नमस्कार करतो हांव रुपेश कोल्हे भटकर तूं आयलो वेलगांव भटकर आज बारीक खुशी येतो सांगितलं की मला विद्वत परिषद ही त्रिमूर्ती लोकांनी एक ॲडमिन जाऊन एक विद्वत परिषद म्हणून एक व्हॉट्सअप समूह एक उद्घाटन केलं जाल्यार इतलो मोठा भोंवता म्हणून आमी बी कोणा लेखील नाशिल्ले जाल्यार म्हाका एक दिसता सारकी म्हळ्यार कर्नाटका भितर आमगे भितर शीख कल्चर मुस्लिम आसाचे तर हिनी तिनूय लोक की म्हणून हांव विचारता आशिल्लें कित्याक की आमगे समाजा भितर शिकले मस्त लोक आसा कोणाक समाजा बद्दल इंट्रस्ट येतो नाचे ते ममान म्हणणं म्हणून मध्यम लोक म्हळ्यार PUC डिग्री केले चेडूं मात्र तेंचे बद्दल इंट्रस्ट येतो आसाचे शिकले तेणी तिंगेले जॉब बॉम्बे बेंगलोर म्हणून तितून तुका तेणी दीन जावन आसा तिंगेले मुखेल आमगे समाजाक कसले लाभ जातो ना ते एक आमी पयले एक म्हणटा तिंगे एक टर्न करशिका म्हळ्यार आमी आमगे समाजा बद्दल तिंगे एक मोग दिवशीक आमी समाजाशी काम करता आसा म्हणलें आमी तिंगे एक तिळशिका तशी आनी आमगे भितर पूर्ण भावी जावन संस्कार ना मलनाड लोकांक कशी मोल दिवका म्हणून येतो कोण रे हो कोण रे तितूनी आज आमी समाज हे लेवल आसा म्हणून एक दिसतोच म्हाका आनी काल की म्हळ्यार आमी संघटन जावतोसाचें संघटन जातोसाचें म्हणून सरी आमी ऑलरेडी संघटन आसाचे ते आमगेले मालगड लोकांनी वडील लोकांनी तितून भितर समाजाची चड हो बेगीत ना मुखार तीन वचून मुखार वचून पण हांव ताका दर्शन करतो ना तिने मुखार वचून तिगे चड आडतो नाची आतां आमी सभे भितर तिंगे चड हां हे मोठेशें आसा म्हणून हांव वचून येता म्हणटा तो अन्न वचून तितूनय चूक येतो आसा आनीक सारकी म्हळ्यार आज एक संघटन जाता आनी आमगे भितर एक बंद नीती आसा आमगे समाजा लोकां भितर आतां आमी संघटन केलें तेकीचे मध्वाचार्य शंकराचार्य आनीक ते म्हणटा बसलेली तितून कसलो की म्हळ्यार येतशे लोक भायर वतात आज हांव ते व्हॉट्सअप ग्रुपा भितर पळयत आशिल्लो थोडे लोक कमी खूब लोकां बी कसं म्हणजे समाज हे समाज पावन लोकांक आमगे स्वामी अभिमान आसताच त्यामुळे आमगे जाती ते कोणा सोडून दिवत नाचे ते कोणा लेक्चर नाका आतां थोडे बेंगलोर मंगळूर थोडे लोक तिंगे वैयक्तीक अभिप्राय तिने अनेक मनन करत आसाचे तितून समाजाचे स्वास्थ्य वायट आसा आमी तो उलीत नाही तो सावत नाही ते खंय सोड सोडटा ते सोडून घेनो तेणें अशें म्हणून आनी तेका म्हळ्यार विरुद्ध उत्तर दिलें तो आनी एक म्हणलो आतां एक मनशाक सारकी म्हळ्यार एक वेगळे च्या पिचूड कितें आयुश्य उरता तो सरकार घेवची ना तेका आमी बोर्स एक सरकार घेवका म्हळ्यार तो मारो येता आमकां तेका आमी थोडे घ्या मरे थोडे सरकार एक दिल रे म्हळ्यार नंतर तो बी सरकार घेवन थोडेपण घेतालो तेन्ना कसं परिवर्तन जालें ऑटोमॅटीक सरकार घेवची स्टार्ट केलो तशी आमी तेका मोगान सांगता शिवाय आमगेले अशी आमगे तशी म्हणल्यार दोन नीती उरून उरता किंवा पयलीं वडील लोकांनी बी केल्ले बी चुकी म्हणटा देवाले प्रेरणा
कसले करचे होत ना आमके एक दोन स्वामी असं म्हणते की आमची हेमनेच्या समाजाक अनेक जेव्हा का तोंदर आहे 3 जात की आम्ही हेमनेच्या समाजाक आम्ही निकसान समाज दोन स्वामी बेक समाज तोंदर ना त्याला मेन स्वामी आम्ही देवनी ब्राह्मण आम्ही गेले मूल स्वामी ते आम्ही एकवत हे करता आणि तशीची चेडू आपल्या मनवळले एज्युकेशन ट्रस्ट करता एखादी तुम्ही करा तिने बी व्हड प्रमाणात शाळा मोबाईलवर पळतील का तुम्ही लावले समजत ना त्याला बरे काम करत असतात तिने आम्ही बी कसे विचार केला गावा भितर देवज्ञ प्रगती फॉर फ्रेंड्स आम्ही ट्रस्ट उद्घाटन केलं प्रवीण कोले रामदास मोठा असायचे त्याला आमची बी अशी थोडे त्रास येत असतात तिने बी म्हणलं म्हणजे 80ची तिंतून टॅक्स हे करू लोकांनी रसीद कळले ते टॅक्स पे जात होतो तिंतून बी आम्ही लोक बरे काम करीत ते बी व्हड प्रमाणात बी करीत आम्ही गावच लेवल होतो सगळे आम्ही मोठ प्रमाणात अशी कर्नाटक लेवल केलेली कुठे लोकांना शिक्षणापी काही तोंदर जेवची ना आणि आमची समाजा भितर गरीब लोक नसलो कसाचे ते आम्ही पण स्पष्ट म्हणजे 2 वेळ जेवणाचे कष्टाचे लोक असायचे तीन बी आम्ही पडीक पडता आणि 3 गिलबी आम्ही रामदास म्हणणार म्हणून मग 3 गिले विचार घेऊ का 3 घर असता तिकडे आम्ही गेले म्हणून हे करतो सध्या आम्ही हॉटेल लोक म्हणजे सण लोक घर होतो नाचे ती गेले आम्ही भेटी दिले ती गेले समस्या मी आम्ही सॉल्व कर का म्हणणार ती आम्ही गेले रे ती जे किंवा खुशी त्याला सारखे म्हणजे हा आमगे समाज आम्ही मागचे नसता म्हणून आज एक शुभ संदर्भ भितर हे एक मुखारे बरे स्वामी लदू राहणी बरे तरी विजृंभण जेव्हा आमगे एक संघटन जाता म्हणले मग एक विश्वास असा आणि बरे जेव्हा म्हणून देवाला गेले गुरुला की मगडी करतो म्हणून तर म्हणजे विराम करतो साठी एक कसा विषय की आई म्हणाले आम्ही लाईक काम करत रे पाणी आड देताची आड पाणी देताचे अशी म्हणणं आम्ही पाणी अंगद तिथं गट्टी करून गट्टी जर म्हणाली रावणवर तिथे आम्ही पाणी म्हणून पडतं म्हणाले उद्देश आम्ही संघटने आम्ही पाणी तिथले गट्टी काम करूया कंच्या आड पाणीला पाणी म्हणून मी सांगतो की आज इतके जण आम्ही लोटो दैवज्ञ उद्धार करका दैवज्ञ नर्थान करका म्हणून कसले कंचे एक आशय आकांक्षा निर्मल म्हणून सरी अंग सहज असायचे ती भाव प्रकट करायला असा ती पुराणाची जनाक हांव मात पक्षून नमस्कार करतो की आता आमगे देवी वाणी आम कसं मना असतं कसं म्हणतात की कसी विसी म्हणतात त्या असतात ठीक आहे त्या पुरा खंडित शांती येतात असं नाही की म्हणाले आमगे गुरुवर गेले हितवचन आशीर्वाद आता आशीर्वचन मुखांतर आपल्याचे आसा मुखारी आमगे गुरुवर आशीर्वचन चर्चा आसा तो पुरा एकूण आयलेक आणि असं वंदन करतो की आता अखेरीच गुरुवर आशीर्वचन ज्ञानेश्वरी चना पात्र योगिधेया सरस्वती ज्ञानेश्वरी चना पात्र योगिधेया सरस्वती ओम गम गणपतये नमः ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः दैवज्ञ समाज उन्नती होता दैवज्ञ समाजात योग्य एक पथ निर्देशन करत असलेले प्रतिष्ठित व्यक्ती सारथ्य स्वीकार करता म्हणजे एक अद्भुत दृष्टिकोनावर घेऊन आम्ही समाजाचे बेंगळूर मंगळूर प्रमुख कामांतनी अनेक इथले युवक नेता लोक समाजाचे गण्य लोक मस्तीतले आवडी लोक आम्हाला बघून मस्त संतोष असा अशा म्हणून ही सगळं पात्र श्रीमंतांनी आर्थिक असते स्वागत स्वागत करते एक वेळपर्यंत अद्भुत करते चर्चे आणि करे प्रायशः हे किती दैवज्ञ
उत्थान जावका म्हणजे एक संकल्प आज उठून आयदन पडलेले मस्तीतले संतोष आमच्या असतात. आज एक 30-40 वर्षा पहिले एक लोका संकल्प आशिल्ले आमच्या समाजात एक मत जावका म्हणून आमचे धर्म मार्गदर्शन दाखयताले गुरू जावका म्हणून ते संकल्प 50-60 वर्षा पहिले मी मला डॉक्टर आशिल्ले ते संकल्प काय रुपया येताची 5-30 वर्षा पहिले आमगे मोहन माल नेतृत्व घेतली एक चालक मेळ्ळे हे मठ स्थापन झाले म्हणजे एक सन्निवेश आमचा म्हणून पडेल असा जाल्लेली तेजे नंतर थंय की थोडे लेक्चर जावचे नित्य जावचे नित्य निमित्त समाज चलता आशिल्ले जाल्लेली प्रायः आणि परत आमगे समाजाचे बांधव लोक युवा चैतन्य लोक पुन्हा हे समाज उन्नतीकरण करतात समाजात योग्य मार्गदर्शन आमचं मिळतात समाज अत्यंत अभिवृद्धी जावका म्हणजे एक अद्भुत चिंतन घेतलं आणि समाज उत्थान परिषद म्हणजे एक निर्माण जावका म्हणजे एक दृढ संकल्प तरी आज शेरी गेले साने देवी तरी योग्य देवीकडे प्रार्थना गेलो आम्ही कडे विशेष असते मने बी अर्पण करतो प्रायः हे देखील मने पडितना आम्हाला दिसता असा दैवज्ञ समाजाचे भाग्योदय काल लागलेला इथेपर्यंत हे प्रयत्न केले ना हे बदल चिंतन कर मुखार येतले कोण आशिल्ले फोटो फेके उडून येतले तरी आज उलयतना आम्ही कितरी करता आपण सांगेल मुखार येता असायची पण मुखार येता असं म्हणजे मुखार चिंतेत नाही कितरी दाखिताची म्हणजे स्वभाव असा म्हणजे मस्तीला मनात संतोष येता असा त्याबद्दल पुन्हा हे एक टीम वर्क आपण असते आमच्या समाजाचे मुखंड लोकांक अभिनंदनाची इष्ट करता असा प्रायशः आमगेले अडवणाला प्रयत्न जास्त म्हणून दिसता असं तिने सुरू करते दैवज्ञ विद्वत परिषद सुरू केलं की ते एक पथसंचलनाचे सुरुवात केलं म्हणजे ते बी सुरुवात करून पडे डॉक्टर गड्ड्यामध्ये कोरोना म्हणजे एक महारोग आहे त्यामध्ये आम्ही उठून बसते उठून घेतले जगतपर्यंत घेतले कोरोना रोगाला मिळते એટલે આમ લોકો પહેલે પ્રશ્ન છે કે કોરોના રોગ કે કોરોના જાગા લોકોને પડી ગયા તમે કેટલે તે રોગ અને નિમિત્ત આપણે તો કેટલે ચૈતન્ય निर्माण झाले लोकांनी प्रायशः ते चैतन्य आज मठापर्यंत आपण हाडामध्ये बसलेली पर्यंत ते दिव्य रंग इतके उरतना तुमगे तिथे लक्ष सा तेपर्यंत पावचे आम्ही बी सपोर्ट करताची आम्ही साधारण सांगते टीच करता प्रथम मागणी शिले आम्ही गेले अखिल कर्नाटक इथे देवज्ञ ब्राह्मण संघ असा त्याचे एक पुनरुद्धार देवता म्हणून सांगितलं त्याबद्दल अनेक गोष्टी प्रायशः त्यांनी हे संघ स्थापन केले केंद्राचे अक्षरे म्हणजे अजून कोणाक करत घुटना म्हणजे तिथे 10 वर्ष मुली तसं घड ना म्हणून आमची त्यावर काही विरोध ना ज्याने आम्ही बी सूचना दिता असायची ज्याने आणि नक्की रामराम काळ निमित्त ते करत असतात ज्याने प्रायशः आज एक जापान मध्ये एक अद्भुत प्रयत्न हे विद्वत परिषद चलता विषय ऐकले मस्तीतले प्रतिक्रिया चलता असा प्रायशः ते मठापर्यंत गेले की ते म्हणे विचारले पोय वैष्णाने ते म्हणे मठाची पावले आमका मठा पावलं आम्ही तिथे विचारले ना ते पावलं म्हणजे आले ते त्याबद्दल विचार करता असा म्हणजे विषय आम्ही पावले એટલે આ વિષય નીકળે સંતોષ આલે किती टक्के पडवलं मार्गदर्शन दिया म्हणून सांगितलं आम्ही त्याला जाणवले की त्याला आजची किती विषय असा सोडून पाहिजे म्हणजे टोटल उद्देश किती आमगे समाज उन्नत जाऊ आमगे समाज वर जाऊ आमगे समाज या काही लोकांच्या पाव आमगे समाज उन्नत शिका म्हणजे एक मूळ उद्देश त्याच्या बरोबर आमगे समाजाभितरी कोणाकच कष्टांचे जीवन अर्थात सुखाने शांती होत असते एक वाट मिळवता म्हणजे एक अद्भुत चिंतन प्रायशः त्यांना नांदी जाऊन गेलो आम्ही बी चित करता ते कार्यकर्त्यांचे कर्नाटक संघ निर्देशन करून प्रायशः आणि 2-3 महिने भितर ते मीटिंग आम्ही व्यवस्थित करून गेलो त्याचे पुढारी कोण घेऊका ते तुम्ही ऐकून करता किती तरी समाजा भितर लिडरशिप घेऊचे मास्टर तयार असायची लिडरशिप क्वालिटी उरले ना ते क्वालिटी बरोबर सौजन्य उरते मनुष्याचं लिडरशिप क्वालिटी हा तशा कमी सोडतात ते सौजन्य उरतात सकाळला घेऊन होतं सौजन्य उरतात धान पंधरा पंधरा उरते मन बेगीन वाटते त्याने अशा तसलं क्वालिटी असेल तसलं बघा तयार करते
परिस्थितीतून निर्माण केल्या आणि त्यातले किती कर्नाटक संघात निर्देशन दिलं प्रायशा आपलं दिसतं असं आमगे वाक्य त्यांनी कर्नाटक संघ आणून दिलं नाही जोपर्यंतची आपल्या मुखात आणून देत ना ते अशामुळे ते राष्ट्रवादी ते आलेलं कर्नाटक संघात ते दिवस निघता असेल ते निघून असले पण ते निशिष्ट कर्नाटक संघ निघून असेल ते पोरायचे गणेश मामाला सुरुवात करते नंतर आमगे शांतरामाणा कलाकार गेले तर रमेश टाकला गेले हे तिथे लोकांनी छाणी करून जेवणाशी पडेल म्हणजे सपोर्ट मिळणार की ना परिस्थिती तशी आपली होती ना नंतर आता कामात एक कलाकार हाती गेला असते तर तिने काम करणार म्हणजे काम कला आयला 1.5 वर्ष मस्त काम कला मोठे स्किल घेणं संघटन घेणं अनेक समस्या पर्याय ते मस्त तो काम कला त्याच्यानंतर सहज तिच्यामुळे ते एक म्हणतात त्या गेले ते दिवस गती शिकी रायर कुदर होता म्हणे किती झाले किती एवढी तरी त्याला आणि परत ते चहा बंद होता पुन्हा बदला होता पुन्हा एक योग्य समाज माणसं म्हणते की तुम्ही मनी असतात ते मनी एक लक्षात म्हणजे तरी प्रयत्न करतात त्यांच्याकडे इष्टदार असतात डेव्हलप आणि जी हे एक उत्थान परिषद फार छंद शोध घेतो उत्थान म्हणजे कुठं काम पैशाम गेले चंद्राला आईने दैवज्ञ उत्थान पुस्तकाने बरेल असेल सुंदर बरेल दैवज्ञ कशी केळ नाही उठत आले करून सांगले त्या प्राशा पुस्तक नंतर गेल्या वर्षी ओपनिंग घ्या ते पुस्तक त्यानंतर हे उठायची वेळ आहे तू दिसतं असं त्याचे आपण उठायला ना म्हणणे उठायला त्याचे उठून बसून चमकायला नाही ऐकते आता घातलं का फोन असायचं एक ज्ञान असतात उठायचे हे ना इष्ट ना तुला म्हणतात सकाळी सोबत यायचे त्याचा पण ऐकते सोडून सोबत टाकलं त्याच्या लोळटा होतं किती कटी उठून गेलो म्हणून तसे लोळटा असा नाही पर्यंत तसे त्यावरच्या ना लोळटा उठते ना काही लोळटा उठते काही उठून बसून गेलं तेव्हा ध्यान की ना चार बरे काम की ना घरात काम की ना चालू सहाय्य केले एक प्रेरणा घेतली प्रायशः आमगे स्वास्थ्य बरे येतात समाज स्वास्थ्य वाटतात घराचं वातावरण किती बरे येतात अशा गेलो आम्ही मात्र सांगितलं असतं उत्तिष्ठत जागृत प्राप्यवला निबोधत अमृतस्येच सीयतोपर सांगितलं म्हणजे उत्तिष्ठत पहिले कुठे या कुठे वगैरे यांच्यात या म्हणून जागृत किती तुम्ही कुठे या म्हणजे यांच्यात याल ना तर म्हणून तुला मग तुम्ही सक्षम याल सक्षम किती करत तुम्ही प्राप्यवला निबोधत बरे लोक बरोबर सगळं करूया आम्ही किती करता किती तरी म्हणजे कळ घ्या तशी कळ घेऊन तुम्ही काय तुला केलेली अमृतस्येच सीयतोपर की जीवनात अमृत तुळजाचं फल देता म्हणून सांगेनो मालगाव लोकांनी उपस्थितीने उपदेश करत असा अशामुळे ते एक उत्थानाचे काल परिपक्व जाऊन आईला पण दिसतं असता मग तिथले संतोष अशामुळे हे एक कार्य करतात ते आशीर्वाद आणि सहकार त्यांना होतात अशा अनेक लोक सहज लोक येतात फोटो कार्य म्हणतात काम सांगतात अशा अनेक लोक मला तरी चूक नाही आहे मटाने मी जाऊ कोण समजून त्याला मटाची एक व्याप्ती असा मटाची एक सीमा असा हे मठ किती सर हे धारकच घेऊन म्हणतात हांगा राजकीय जावं बाकी विषय घालून जाऊ ना त्याच्या लोकांना म्हणा किती आम्ही मठ करते आपण ते पळत घेऊ का सहज ते कोणाच्या पासवून दिले एवढी त्याने करते म्हणून सांगितलं आता उठलं म्हणतात गणेश जाऊन म्हणले ते शिकले मी ते शिकलं तर मग आम्ही किती सपोर्ट केले काम करू आम्ही किती चालू दिले आम्ही किती प्रोत्साहन दिले हे आम्ही करत ना केलं फाटे लोक अशा मठ केले बापू मठाचं काम मठाचे एक लिमिट असतात लिमिटेशन असतात हांकाची एक परिस्थिती परंपरे आम्ही शंकराचार्य परिस्थितीचे एक चौकट ते चौकटा भायर आम्ही पोहोचलेले आहोत अशामुळे आम्ही धर्म मार्गदर्शन करीत शिकवणी म्हणून सांगितलं उपदेश करीत ना ते परिवर्तन करते पर्याय केला ना सगळे कार्य आम्ही तुमचे मठा येऊन गेलो ना राजकीय मठा उचलून करू जावत ना थोडेफार मठ करताचे ना म्हणतात थोड्या मठात त्यांना चौकट करू ना ते तशी करीत त्याला आमगे मठात आदेश चौकट आम्ही सगळे यांच्यात गेले आम्ही मठातून स्कूल केला मी हे स्कूल मस्त वाटे काम म्हणून सांगितलं ते जगत धरून सांगले हे तू गेलं काम नाही रे स्कूल करत नाही तर कितीपर्यंत शिक्षण देऊ का त्यांना PUC पर्यंत देऊ का याच्यामुळे तू इंग्लिश नाही याच्यामुळे बाकी करून घेऊ हे मठात नंतर तिने काम हे संस्थे म्हणतं शिक्षण संस्थेवर सपरेट करून घे मठात नंतर बघ नका हे कडे किती आपण कडे जाऊन तसं जाऊ नाम सांगते तेव्हा तसं माझं नंतर थोडे आपण सर्च पडेल तेव्हा तिने सांगितलं चूक ना प्रायशः हे कडे व्यापारीकडे जाता होता दुर्डी दोन ते बदल चिंतन जाता होत ना ते उदात्तीकरण द्या होत ना विद्यादान द्या होत ना म्हणजे तुम्ही लक्षण उपदेश करायला अशामुळे हे मठ धर्माच्या कसे करतात धर्म भाषा कशी करतात त्याबरोबर त्यांना काम करता
थोडे कमी ओळचे पडो त्या प्रकारचे ते अर्धन आसा ती शक्ती सामर्थ्य आमगे लोकांक दिलेलं आसा आमकां दिलं आसा अशा ते आमी करतात केन्ना तयार आसा की तुमी कितें यूट्यूब एक चिंतन हाडलं आसा हें चिंतन येता आमी परिपूर्ण सांगता की केपीडब्ल्यूडीन कितें सांगिल्लें आसा हे बद्दल प्रतिक्रिया करना म्हणना आमी प्रतिक्रिया डायरेक्टान कशें उलयली इंडिया आमी चलता आसा तांबडे प्रमेय निर्देशन करताले त्या प्रकार तेणी राजकीय फंड लोकांक मेळ्ळ्याची तिकडे उतराक प्रतिक्रिया करचे ना म्हणून सांगले म्हणून चलता आसा अशें आमी म्हणते आनी कितले हेडीक दिले बीची समाजाचे मुखार लोकांक बरें विरोध जाले बरें जाले एकंदर बरें जालें तें करताचें काम तेजे बट्या तर डायरेक्ट तशें विरोध करूं जावं जर आमी नंबर म्हणून सांगून गेलो राजकीय लोकांक मुख्यमंत्रीक आनी बाकी कितें थोडे मंत्री लोक आसा ती परत मनवी दिल्लो आसा हें तेंचे कडेन हें घेवचें ना म्हणटा समाजाक आमगेले कितें एक सवलत मेळटा आसा ते खाली उरता म्हणचे ते प्राशे बदलावून जावूच ना गंजोळी निमित्त ते बदलावून जावचे शकत ना सांचे करताची प्रायशा कुटुंब लोकांना एक मनाक आसा हें समाज बदल करचें कशी म्हणून सांगलें प्रायशा आमी म्हणटे हें समाज म्हणाले आमगेले म्हणून सांगलें आमगेली न्ही मागेले म्हणजे एक भावना आयले मात बर घेतले आहा ते आमगेले म्हणजे भावना आयले बर घेवता प्रायशा आमगे सगळं लोकांक मनाक एकूय एक भावना आसा रे हें समाज आमगेले हे समाज आमी सगळं बर करता म्हणून हांवें बर करता म्हणून भितर आमी करतना हेची चूक आसा तेन्नाची आमगे नागलो लोक म्हणटा उठलेची हे देश कोणाले थोडे आमी कितें म्हणटाची हे आमगेले देश म्हणटाचे बायल कोणाले म्हणाले हे मागेले बायलां म्हणटाचे बायल मागेले देश आमगेले चलो कोणाले चलो मागेलो देश आमगेले हे मठ कोणाले हे मठ आमगेले हे दुड्ड हे मागेले म्हळ्यार थोडे थोडे वस्तू हे मागेले हे असणं काम आमगेले म्हणटाचे तेन्ना कितें जाता आमी हे काम न्ही एक चूक म्हजे पळयता आसता तशें जावच ना आमगेले न्ही मागेले म्हणजे केन्ना एक स्वाभिमान येता हे मागेले म्हणटा कितले आमचे करचे ते उत्साह येतची आमगेले म्हणटा तो उत्साह येवच ना मागीर चलो पडलो आसले रे आमचे उश्य वताचे हे आमगे काम करून पळयता आमी पावस उडे वचले हे पडे रे अशी वता मागेले म्हणजे केन्ना ओन इंट्रस्ट आमी घेताची तेन्ना आमी कितें करूं शकताची अशें आमी न्हू आमी तुमकां सांगची पळोवची हे समाज मागेले म्हणजे अभिप्राय पयले आमी निर्माण करून घेवता मागेले म्हणजे निर्माण केल्या नंतर हांव कितें तें करता आमी म्हणटे समाज कितें करता म्हणून समाज म्हळ्यार कोण म्हणून आमकां कसलो कसले 100 लोकांक कितें लोकांक जोडी समाज भितर आनी दुसरो कोण समाजा भितर म्हणजे दुसरो व्यक्ती शक्ती कसलो आसता व्यक्तिमेळ शक्ती जाल्ली वयता म्हळ्यार हांवें कितें केलें म्हाका कितें समाज जाता बीन आहा ते आमी मेळ जाल्यार कितें जाता म्हणून सांगलें तो करो सांगून आसलेली समाज कांय करूंक शकत ना अशें हांवें न्हू पयले स्वाभिमान हे मागेले म्हणजे अभिमान आमी सगळं वाट घेवचे निवार येता आसा म्हण दिसता आसा ते प्रायशा आत्तां आमच्या समाज लोकां भितर ते आयिल्ले आसा ते प्रखर जावन एक मुखार जावन परवचे म्हणून सांगचे एक प्रार्थने दवरता आसा आनी ती प्रायशा आमी पळयता आसाची आमी विचारता आसाची युद्ध परिशद कसं कसं चलता तेंगेले संवाद पळोवपाक सांगलेलो ओपन थोडी अनावश्यक प्रायशा हे समाजाक एक हिंदण बी येता अनावश्यक धारणांविषयी हॉटोविषयी चर्चे करचे ते तशनी अशनी म्हणून सांगचे प्रत्येक मनुष्याक विचार स्वातंत्र्य वाक स्वातंत्र्य आसताची जाल्यार ते वाक स्वातंत्र्य लिमिटेशन म्हणून आसता ते वाक स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य अनेक जण मन वायट करतना आनी मन बुद्धी वायट करतना ते लिमिटेशन भितर आप करून गेले मात्र समाज संघटन करपी आहा समाज विकट जाता वता अशें आमी न्हू अनावश्यक तशें चर्चे अवश्य तशें चर्चेक थंय आसपाक जाय मस्तीचे विशय आसात समाज बरें करचे विशय कितलो ना समाज बरें कितलें करूं जावं करूं येता हें जाल्यार ते सून अनावश्यक क्रियेक प्रतिक्रिया करता समाज जावं जाल्यार समाज बरें जावपासून जाल्यार आमी जाता तितले बरे विचार समाजाक दिता वचका बरे प्रेरण दिवंक असले एक चिंतन आमगे मना भितर सृश्टी येता वचका केवल मठ ना केवल राज्य सरकार अर्थात आमगेले देवेंद्र ब्राह्मण समाजाचे कितें राज्य संघ ना ते एक संघाचे संसद विशय घेवन आमी चर्चे करता वचून जावच ना ते चर्चे ना म्हणली ते चर्चे लिमिटेशन उरो एक काम जावपाक म्हणचे खरेची जाल्यार समाज भितर बदलाव हाडटा तसले वातावरणाचे अनेक सूचना बी पळयले आमगेले गुरू सांगता वता समजा सूचना येता आसा प्रायशा अनेक योग्य सूचना बी आसता त्या बद्दल आमी अभिनंदन दिताची जाल्यार अनावश्यक तसले चर्चे करून समाज कितें रोखून आसा ताका मुख्य पळोवपाची जबाबदारी ती तुमगेली जाण आसा आमगे सगळं जाण आसा ना मागीर जाण आसा तांचे आमी करता आसाची अशें आमी जाता तितले ते बद्दल लक्षिता
त्या अंशांचे कशी करता आम्ही किराणांनी कितें बायलो जे नियम सांगिल्ले आसा ते उलट योग्य आसा ती जे बायलो प्रकार मुखार दिवचे भितर नेमीन एक संघटन घेतलं चलता आसता ते मुखार वचून बरेच एक व्यक्ती घेऊन घेऊन हे समाज मुखार वचून एक सामर्थ्य प्राप्त हो आणि कितें आसा हे समाज मुखार वचपाचे तरी अशे योग्य व्यक्ती उरपाचे एक उत्साह जाय की येवन घेवन समाज आपले समजून जर वचपी व्यक्ती जावं आपल्या तशें भारताचो भगवंत राष्ट्रवादा निमित्त आम्ही सगळं प्रार्थना निमित्त योग्य प्रधानमंत्री मेळ्ळा तेगे स्वार्थ नसलेला तेगे जिवना भितर ताका बायल ना जैन ना तेगे कोण आसा ताका तेगे स्वार्थ नसलेलो कोण ना अशें ताणें करचें कितें पराचें परार्थ भारत बरें कोण करता आसा तसले योग्य व्यक्ती जेव्हा काम करतात म्हणजे काय संसार नाशले म्हणणे भितर तरेचे संसार नाशले जावपा म्हणणे स्वार्थ नाशले व्यक्ती जावपाचे स्वार्थ नाशले व्यक्ती उरले मात्र ते परमार्थ समाज सेवार्थ काम करपी ना आनी जावूं ना अशें म्हणून कसले योग्य व्यक्तीले आयके जाल्ली पिकी जावं म्हणचे एक विशेष असले मागणी दवरताची कितें कुशलकर्मी अभिवृद्धी निगम मंडळी विशयी बी तेणी आपल्या प्रश्न अशा 700 पयले विषय तेणी केले मंगळूर हांगा त्यानंतर आम्ही वाटत नाही की तर्का म्हणजे विषय बदल गेल्या वर्ष मार्च महिन्यात 20 मध्ये मीटिंग आपली झाले त्याला मी कोरेन आयिल्ली म्हणजे ते मीटिंग कशी धरती गेले कशी उरून गेले अशा कर्नाटक संघाचे चालन घेऊन त्याच्या मुखांतरच हे पुन्हा हे चालन घेऊन घेऊन त्याची पिकी हे निगम मंडळी स्थापन करता झालं आणि एक युवक दंड निर्माण करतं आणि प्रत्येक क्षेत्र भितर तेव्हा राजकीय क्षेत्र भितर बाकीचे आरोग्य क्षेत्र भितर काम करता हे मोठं कामां बदलायची आम्ही प्रयत्न करते करताची देवदेशन ट्रस्ट गावपा म्हणते गेले म्हणजे विषय दवरले तिथे ते चिरून गुत्तासा करून गुत्तासा अशा तिने ते जेल तो घेऊन मुखार सरळची तुम्ही मस्त कसा सपोर्ट असा म्हणजे करताची तिने घालते तुम्ही किती एक फॉर्म तयार करूया मुखावरच्या अंशांच्या विशेष निमित्ताने करता आमचा मस्त बरे आले आणि या संदर्भ भितर मस्त लोक आणि या संदर्भ भितर येऊन गेलो मस्त बरेच एक सलहे सूचने दिल्लं असतात अशा आमच्या माहीत आणि सांगताचे समजशेशी मस्त घेवच्यासाठी सांगले किती लोक तुमकां विचारलं ना 30-40 लोक येतात सांगले जाल्यार आमी कल्पना आशिल्ली कर्नाटक खूब लोक येताले घेवन सांगले जाल्यार कितें आसा हें अधिकृत केन्ना बरी मनवी दिवची मात कार्यक्रम दोळ्यान माहीत आनी सांगलेशी मिटींग म्हणून आपली नाशिल्ली बरी स्वामीची मनवी दिवची स्वामीजी मनाक गमना हाण गेलो मुखारचे प्रगतीपर कशी जाता तेव्हा मिटींग आपण गेलो कार्य रूपरेषा करते विचार आसतना गेले योग्य आसा अशा म्हणून आयचे लोकांक संगीत कमी जाली की मुखार थोड्या दिवसानंतर खंयतरी वच्चे आमी कर्नाटकानंतर तिचे जबाबदारी ते जाले अशें उरतरी परत अनेक परत मिटींग आपण गेलो आमी स्वता निर्णय घेलो योग्य व्यक्ती आयकून गेलो तिके चालन मुखार म्हणजे अभ्यास करता की एक टायम काडून सगळं कायले मस्त संतोष जाले अशा समाजाकडे टायम काडचे लोकांनी मस्त धन्यवाद केला सर आज प्रशांत आमी स्वता करता येना समाजा खातीर मठा खातीर टायम काडचे मस्त धन्यवाद केला हे संदर्भ भितर बेगी तुमचे लग्न निमित्त व्यापार व्यवहार कितलो जीवन रोग येऊन मेले की जास्त उपवासून मेला लोक मस्त असायचे कीटनाशी मेला लोक मस्त असायचे असले प्रसंग भितरी आज समाज भितरी बरं करता मागे समाज म्हणजे अभिमानाने लोक येऊन एक देवी सांगितले भितरी प्रार्थना केला सर हे प्रार्थने देवी स्वीकार करून जास्तीची बेगी तुम्ही किती इच्छा असत हे सगळी इच्छा पूर्ती करणे म्हणजे प्रार्थना करता दैवत्य उत्साह प्रेषक म्हणजे किती एक निर्माण जावका हे उत्थान जावका म्हणजे चिंतन असं ईश्वर चिंतन येतं देवीला आशीर्वाद मिळणं म्हणजे एक विशेष मान्यता वर्ताची इकडेपर्यंत तुम्ही येऊन गेलो या कार्यक्रमात परिपूर्ण सहकार्याबद्दल पुन्हा तुमचं बरोबर हा देखील एकत्र दिवसांची करता तुमचे सगळे कार्यात आम्ही फक्त असं की पहिले सांगितलं असा म्हणजे गुरी हिंदी गुरु म्हणून सांगितलं त्यांना काही सांगितलं योग्य असते गुराची गुर फाटे उडताची त्याला तुम्ही गुरी जवळ गेलो की या आमच्या फाट्यावर उठून करताची नाही बरे कामात आम्ही त्यांना फाटतात आमच्या सहकारासाठी त्याला एक मोठा मुली या तुम्ही इथून पाहिजे पावला म्हणजे तर दैवाचे उत्थान काळ परिवर्तन ತಗೊಂಡು ಸಾಕಂತ ಅಣ್ಣ ಹತ್ರ ಒಂದ್ಸತಿ ಕೇಳಿ ಅಣ್ಣನ ಹತ್ರ ಒಂದ್ಸತಿ ಕೇಳಿ ಅದ್ರಲ್ಲಿ ಸಾಕು म्हणजे प्रार्थना करतात आणि मस्तिष्क शुद्धीच्या वश करतात एक त्याला उठी जातात कर्नाटक सांगितलं एक सुस्थ झाले बाकी त्यांच्या कामाला होत नाही त्या कामाला फाट्याने सगळं ते होते शकतात त्यांनी त्याचं मार्गदर्शन पण करतात मात्र कामाचे निरपेक्ष की त्याकडे तुम्ही तरी तो ऐकत करणार त्यांनी सांगितलं जास्ती गडबड घेताना म्हणते की तुम्ही वर्ग म्हणजे कळले अशा नो ते जनरेशन आहे त्यांची तुम्ही बदलावलं ते आणि प्रेझेंट घेतात करतात आणि बाकी तुम्ही थोडे मागण्यासाठी आम्ही मठात ट्रस्ट कमिटी जवळ घेतो त्यांची गोड करते प्रयत्न करतात की सगळं
वाणीकार तुमचे मनांतनी विवेकान प्रार्थना करता आमगे हे कितें एक 20 मिनटाचे वाणी आसा हे वाणीक विराम घेता.